सपाटून मार खाल्ला तेव्हा यांना लाडकी बहीण आठवली. ज्या पाशा पटेलांचे वादग्रस्त व्हिडिओ कालपासून फिरत आहेत तेच पाशा पटेल कृषी दिंडी काढून सोयाबीनचा भाव 6,500 आणि कापसाचा भाव हा 10,000पर्यंत म्हणत होते, परंतु आत्ता सोयाबीनचा भाव 3100 रुपये आहे. सज्जाद नोमानी हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाही. जेव्हा सज्जाद नोमानी या नावाचा बाऊ केला जातोय तेव्हा हे विसरलं जातंय का की कोकणातली ती राणे कंपनी हिडीस आणि गलिच्छ पद्धतीने इतर धर्मियांच्या बद्दल द्वेष निर्माण करणं ते मान्य आहे. हे कटोगे बटोगे असलं काही महाराष्ट्रात चालत नाही. मला नितेश राणेचा एक सिंगल बाईट दाखवा, नारायण राणेचा एक सिंगल बाईट दाखवा की ज्या बाईटमध्ये ते असं म्हणत असतील की आम्ही कणकवलीत हे काम केलेलं आहे. ही विद्वेषाची भाषा फडणवीसांनी त्यांना बोलायला सांगितली, स्क्रिप्ट त्यांची होती. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची ही सगळी रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर आता शेवटचे काही ओव्हर्स आहेत आणि या शेवटच्या ओव्हर्समध्ये ही मॅच आपल्या बाजूने फिरवण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्नांची शर्थ केली जाते. मग आता ही मॅच जिंकायची म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापले दमदार बॅट्समन बॉलर मैदानात खेळाडू उतरवलेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जोरदार बॅटिंग धुवाधार बॅटिंग करण्यासाठी खरं तर निवडणुकीच्याच आत्ता नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून सुषमाताई अंधारे सातत्याने बॅटिंग करतायत आणि विरोधकांना फोडून काढण्याचं काम ते करतायत, म्हणजे त्यांच्या विरोधकांना. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जी मॅच अंतिम टप्प्यात, ज्याला आपण म्हणतो की शेवटचे काही ओव्हर्स आहेत आणि हे निर्णायक ठरणार आहेत, तेव्हा त्यांची रणनीती, भविष्य पुढचं महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा हे सगळं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत या खास मुलाखतीच्या माध्यमातून. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि एवढ्या धावपळीमध्ये सभा, रोड शो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण मी ज्या मॅच बद्दल बोललो की ही मॅच अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि हे सगळं आहे, असं दिसतंय की शेवटच्या काही ओव्हर्समध्ये ही मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला फतव्यांचा काहीसा आधार घ्यावा लागलाय, तशा काही बॉलचा आधार घ्यावा लागला की म्हणजे की त्यांचा पाठिंबा घेऊन मग आपण ही मॅच जिंकू, आणि तो कोणाचा तरी तुमच्या विरोधकांसाठी फुलटॉस ठरतोय का? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. हे फतवे किंवा फतव्यांचं राजकारण वगैरे मुळात ना लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर एक फेक नरेटिव्ह असा एक शब्द फार गुळगुळीत केला गेला भाजपकडून. पण मी आपल्याला सांगितलं फेक नरेटिव्ह हा शब्दच मुळात एक नरेटिव्ह आहे आणि या फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र आहेत स्वतः देवेंद्र फडणवीसची. आणि त्यांना असं वाटतंय की ते काहीतरी बोलतील आणि त्या संबंधाने त्याच्या भोवताली राजकारण फिरेल. मुळात कुठलेही फतवे काढायची आम्हाला गरज नाही किंवा आम्हाला ठरवून असे कुठले नरेटिव्ह सेट करण्याची गरज नाही. म्हणजे अगदी सहज म्हणून आपल्याला सांगते की यांना आधी असं वाटलं, जी बहीण यांना कधी आठवली नव्हती, अगदी एकनाथ शिंदेंना सुद्धा आठवली नव्हती. एकनाथ शिंदे जून 2022ला मुख्यमंत्री झाले, अख्खं 22 गेलं, 2023चे 12 महिने गेले, यांना लाडकी बहीण आठवली नाही. 2024चे पण सुरुवातीचे 5 महिने गेले, यांना लाडकी बहीण आठवली नाही. जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत यांनी सपाटून मार खाल्ला तेव्हा यांना लाडकी बहीण आठवली. परंतु त्यांच्या आत्ता हे लक्षात आलं की असं करून सुद्धा आपण लोकांना भुलवू शकत नाही, कारण कितीही तुम्ही लाडकी कॉन्ट्रॅक्टर, लाडकं काय काय काही जरी म्हटलं तरी महाराष्ट्राच्या पटलावर आज घडीला लाडकं नेतृत्व म्हणून जर कोण असेल तर त्या सगळ्या सर्वेमध्ये उद्धव साहेब हे टॉपमोस्ट आहेत. आणि म्हणून मग त्यांना अजून एक कृत्रिम पद्धतीने नरेटिव्ह आणावं लागतं, कटेंगे बेटेंगे सारखं. तर हे जे फतवे आहेत हे नरेटिव्ह म्हणण्यापेक्षा हे फतवे आहेत. कटेंगे बटेंगे, एक है, सेफ है, सफरचंद है, डाळिंब है, पेरू है, आंबा है, हे जे आहे सगळं हे देवेंद्रजींना करावं लागणं, याच्यातच मला वाटतं टीम भाजपाची आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्रातली भाजपा काम करते त्यांचा हा पराजय आहे. इव्हन मी तुम्हाला म्हणजे आठवण करून दिली पाहिजे की मोदींच्या एवढ्या सभा झाल्या महाराष्ट्रात, जे मोदी लोकसभेला बोलत होते आणि लोकसभेला बोलताना ते तुटून पडायचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नावांवरती, पण आता ते थोडे अगदी पण आता ते आहिस्ते कदम आहेत.
नावच घेतलं नाही. हा. पवारांचं प पण नाही, ठाकरेंचं ठ पण घेतलं नाही कारण त्यांच्या लक्षात आलं हम्म, की महाराष्ट्र हा वेगळा आहे. हम्म, हरियाणाच्या निवडणुकांच्या संदर्भात तिकडचा निकाल बघून तुम्ही जर महाराष्ट्राला कॅल्क्युलेट करत असाल तर असं चालत नाही. हरियाणाला कदाचित स्टेट वाईड चेहरा असेल नसेल, पण महाराष्ट्राला मोठे 2 चेहरे आहेत. त्यातला एक चेहरा आदरणीय पवार साहेबांचा आहे, दुसरा चेहरा सन्मान्य पक्षप्रमुख ठाकरे साहेबांचा आहे. आणि त्या चेहऱ्यांच्या बद्दल लोकांना बोललेलं आवडत नाही हे एव्हाना भाजप नेत्यांना कळलेलं आहे. त्यामुळे ते खूप आता जपून जपून पावलं टाकत आहेत. पण मग अशा वेळेला करायचं काय, नेरेटिव्ह काय सेट करायचा? कारण प्रॉब्लेम असा आहे भाजपचा की भाजप इथल्या सोयाबीनवर बोलू शकत नाही, इथल्या कापसावर बोलू शकत नाही. ज्या पाशा पटेलांचे वादग्रस्त व्हिडिओ कालपासून फिरत आहेत तेच पाशा पटेल कृषी दिंडी काढून सोयाबीनचा भाव 6,500 आणि कापसाचा भाव हा 10,000पर्यंत म्हणत होते. परंतु आत्ता सोयाबीनचा भाव 3,100 रुपये आहे आणि एकरी बॅगचा जो उत्पादन खर्च आहे तो खर्च जवळपास 3,400 पेक्षा जास्त आहे. तर तुम्ही सोयाबीनला भाव देऊ शकला नाहीत. तुमच्या 2.5 वर्षात ते होतं तसंच होतं नाही. मी आपल्याला सांगितलं पाहिजे हम्म, की सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा इथे सोयाबीनचा भाव हा 6,000पर्यंत गेलाय, कापसाचा भाव 12,000पर्यंत गेलाय. आम्ही सरसकट कर्जमाफी दिलेली आहे. आम्ही तत्वता अभ्यास वगैरे असे देवेंद्रजींसारखे शब्द वापरत बसलेलो नाहीयेत किंवा आम्ही शेतकऱ्यांना वेठीस धरलेलं नाहीये. हे आम्ही फार ठामपणे सांगू शकतो. म्हणजे आम्ही काय काम केलं त्या कामांची यादी आम्ही ठळकपणे सांगू शकतो. ती ठळकपणे यादी भाजपला सांगता येत नाहीये ना. भाजपला पण एक मुद्दा आहे की मला एक सांगा की जेव्हा सज्जाद नोमानींसारखा एक धर्मगुरू, लोकशाही आपण म्हणतो, ह्या लोकशाहीमध्ये एखाद्या धर्माला एखाद्याच्या विरोधात मतदान करण्यासाठी फतवा काढणं किंवा तसे आदेश देणं, पाठिंब्याचं पत्र जे काही असेल ते आवाहन करणं, जर त्याने ते मान्य केलं नाही तर त्याला समाजातून बहिष्कृत करणं, ह्या अशा प्रकारच्या जर गोष्टी होत असतील तर तुमचा जो मूळ DNA आहे तुमचा, तो हिंदुत्वाचा आहे, तुमच्या पक्षाचा, आणि तुम्ही ते कधी लपवलेलं नाहीये. तुमची अडचण नाही होत या सगळ्या? अजिबात होत नाही. का अडचण व्हावी आमची? 2 गोष्टी समजून घ्या. सज्जाद नोमानी हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. धर्माचे धर्मगुरू आहेत. पक्षाचे म्हणते मी. सज्जाद नोमानी हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. ते कुठल्याही पक्षाचे सदस्य नाहीत, पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं यावर जसा काही कुठलाही पक्ष ठरवू शकत नाही तसं त्यांचं बोलणं आम्हाला तुम्ही नाकारू शकता ना. नाही हो, आम्हाला काय देणं घेणे त्याच्याशी. पाठिंबा आम्हाला नको आहे तुमचा मुस्लिमांचा. ऐका, मी त्याला जोडून अजून लेट मी फिनिश. जसे सज्जाद नोमानी आमच्या कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते नाहीत, पदाधिकारी नाहीत, सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हा त्यांचा कॉल आहे, त्यांना ठरवू देत. बट ॲट द सेम टाइम जेव्हा सज्जाद नोमानी या नावाचा बाऊ केला जातोय तेव्हा हे विसरलं जातंय का की इथे कोकणातली ती राणे कंपनी किंवा अजून असे खूप सारे स्वतःला सोकॉल्ड हिंदुत्ववादी म्हणणारे आहेत, त्यांनी अगदी कापून काढण्याच्या भाषा करणं अत्यंत हिडीस पद्धतीने, म्हणजे ते असूच शकत नाही हिंदुत्व, इतक्या हिडीस आणि गलिच्छ पद्धतीने इतर धर्मियांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं ते मान्य आहे. त्याच्यावर का बरं बाऊ केला जात नाही, त्यावर का बोललं जात नाही? तर मला वाटतं की ती माणसं असतील किंवा ही माणसं असतील, ही सगळी एकाच कॅटेगरीतली माणसं असतात. मुळात इथला जो मूळ माणूस आहे ना, जो मूळ महाराष्ट्रीयन आहे, त्याला तुमच्या या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. इथे ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है. इधर अगर कोई खतरे में है ना तो इधर का किसान खतरे में है. पण तुम्ही महाविकास आघाडीत गेल्यामुळे तुम्हाला असं म्हणावं लागतंय, कारण बाळासाहेबांचं जर पूर्ण राजकारण पाहिलं तर सातत्यानं ते हीच गोष्ट सांगत होते. हे हिंदीत सांगितलं त्यांनी, कटोगे तो म्हणजे बटोगे तो कटोगे, हे हिंदीत त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याने. बाळासाहेबांचं सातत्यानं हे सांगणं असायचं इथल्या हिंदुत्ववाद्यांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला, की तुम्ही एक राहा. आणि बाळासाहेबांचा जे मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली, सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर कारवाई केली, त्याच्यासुद्धा हेच होतं की धार्मिक विद्वेषाचं ते होतं. मग जेव्हा तुमच्याबद्दल विचारलं जातं तेव्हा ते बाळासाहेबांचे दाखले देतात. मुळात हे कटोगे बटोगे असलं काही महाराष्ट्रात चालत नाही, हे नीट समजून घ्या.
भाजपाचे नेते सुद्धा या वाक्यावर बॅकफुटला गेले आणि त्यांनी मान्य केलं की नाही नाही, हे आम्ही बोललो नाही, हे बाहेरून आलेल्या लोकांनी बोललं, हे योगी आदित्यने बोललं. भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पेक्षा सुद्धा ज्यांनी भाजपमध्ये 4 उन्हाळे पावसाळे अधिक बघितलेले आहेत, असे सन्माननीय गडकरी साहेब म्हणतात हे असलं महाराष्ट्रात चालत नाही. भाजपमध्ये असणारे अशोकराव चव्हाण म्हणतात याला माझा विरोध आहे. भाजपमध्ये असणाऱ्या पंकजा मुंडे या तोंड कडूमडू करून सांगतायत की म्हणजे त्याच्यावर त्यांना बोलताच येत नाही. त्यामुळे हे जे काही ओढून ताणून आणण्याचा प्रयत्न आहे ना, असं उसना उसण आणण्याचा, याने काही फरक पडत नाही. मी आपल्याला पुन्हा सांगते की तुम्ही एका माणसाला टार्गेट करून आणि एका गोष्टीचा जेव्हा बाऊ करता, ॲट द सेम टाईम फक्त अमुक असणं म्हणजे हिंदू असणं, तमुक असणं म्हणजे हिंदू असणं, जो केरला फाईल बघतो तोच हिंदू असतो किंवा जो हिंदू असतो त्याने केरला फाईल सारखंच वागलं पाहिजे, हे असे गलिच्छ पद्धतीचे जे रिव्हर्स पोलरायझेशनचा प्रयत्न आहे हा भाजपकडून आहे. लोकसभा निवडणुकीला हा भाजपचा प्रॉब्लेम आहे. नाही भाजपकडूनच आणि का आहे त्याचं कारण सांगितलं पाहिजे. का आहे? कारण भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की भाजप इथला अनएम्प्लॉयमेंट किती कमी करू शकली याचं उत्तर देऊ शकत नाही. मूलभूत प्रश्न भाजप इथल्या स्टेट, एंटायर स्टेटमध्ये, आम्ही सेंट्रलचं सोडून देतो, परंतु राज्यात तरी किमान शेतमालाला MSP मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे त्या मिनिमम सपोर्ट प्राइसचा प्रश्न भाजपा इथे नाही सोडवू शकली. भाजपा इथल्या महिलांना सुरक्षा नाही देऊ शकली. 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही. अहो साधी गणित आहे ना विलास भैया. अरे आपल्या घरात जर लहान मूल असेल, आपण त्याच्यासमोर बलात्कार हा शब्दसुद्धा उच्चारत नाही. इथं 3-3 वर्षाच्या लेकरांना जर इतक्या असुरक्षिततेच्या छायेत राहावं लागत असेल आणि त्याला जबाबदार असणारा आपटे असेल किंवा म्हात्रे असेल, या लोकांवर देवेंद्र फडणवीस गुन्हेच दाखल करत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणजे ती स्वायत्तता त्या पोलीस स्टेशनला नाहीये की त्यांनी गुन्हे दाखल करून घ्यावेत. आणि याच्यावर देवेंद्रजींना बोलता येत नाही. इथला ड्रगचा प्रश्न गेली 2.5 वर्ष मी भांडते की या ड्रगचा नेक्सस काय झालं. आठवा जरा की देवेंद्रजी 2.5 वर्षापूर्वी म्हणाले होते की मी ड्रगचं सगळं नेक्सस बाहेर काढणार आहे. काही बाहेर निघालेलं नाही, ड्रगचे साठे तसेच सापडत आहेत, त्यावर ते बोलायला तयार नाहीत. इथला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न, ज्या लॉ अँड ऑर्डरमध्ये की अरे माणसं फेसबुक करून लाईव्ह करून मारतात, माणसं पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना गोळ्या घालतात, वाय दर्जासारखी सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या जातात आणि पोलिसांवर कोयता उगारण्यापर्यंतची मजल जाते. विशेष जे असे गँगवॉर करणारे लोक आहेत, हे म्हणजे त्यांचे जे काही बार्किंग स्क्वॉडमधले जे लोक आहेत, हे राणे बिने, ही माणसं कधी एखाद्या देशासाठी लढलेल्या शहीदाच्या कुटुंबियांना भेटायला गेली नाही, पण गँगवॉरमध्ये जो कोणी मेलाय त्याला भेटायला गेली. या माणसांकडून अपेक्षा करायच्या. आणि याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. याच्यावर बोलायला ज्यांना काहीच उत्तर नाही, याच्यावर बोलायला ज्यांच्याकडे काहीच सांगायला नाही आहे, त्यांना अशा फेक नरेटिव्हचा आधार घ्यावा लागतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र नॉट इंटरेस्टेड एट ऑल. महाराष्ट्राला याच्यात कुठला इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला असं म्हणायचं की हिंदूंचं पोलरायझेशन इथं नाही होऊ शकत. अहो हिंदूंचं सोडा, तुम्ही कास्ट बेसिस पोलरायझेशनच करू शकत नाही. तुम्ही रिलिजन बेसिस सुद्धा तुम्ही पोलरायझेशन करू शकत नाही. तुम्हाला जर इथं पोलरायझेशन करायचं असेल ना, तर टॅक्स पेअर आणि टॅक्स नॉन पेअर. तुम्हाला पोलरायझेशन करायचं असेल गरीब आणि श्रीमंत, तुम्हाला पोलरायझेशन करायचं असेल. मी थांबवतो तुम्हाला. थांबवा. मालेगाव मध्ये 1 लाख मतांपैकी 1 लाख नाही 2 लाख मतं, 2 लाख मतदान झालं. 2 लाखापैकी 4,000 मतं एका बाजूला जातात, 1,96,000 एका बाजूला जातात. हे पोलरायझेशन नाहीये. पण मला काय म्हणायचंय, हु आर यू? तुम्ही कोण आहात की अमुक एका धर्मीयाने अमुक एकालाच मतदान केलं पाहिजे असं म्हणणारे तुम्ही कोण आहात? त्यापेक्षा तुम्ही आहे का बरं आत्मपरीक्षण करत नाही? पोलरायझेशन होत अरे नाही पण ते काय होतं त्याचं कारण शोधा ना. त्याची कारणं शोधा की जेव्हा एखादा तुमच्या बार्किंग स्क्वॉड मधला एखादा राणे किंवा राणा गलिच्छ पद्धतीने बोलतात, त्यांच्या बहीण लेकीन त्याची रिॲक्शन येते ना. तुम्ही त्यांच्या बहीण लेकींबद्दल वाईट पद्धतीने बोलता, काय किती गलिच्छ पद्धतीने. म्हणजे ज्या नवनीत राणांना इथे स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्या हैदराबादमध्ये जाऊन 2 सेकंद 3 सेकंदची बात करतात. ते काय ते तुमचे राणे बिने कंपनी. मला नितेश राणेचा एक सिंगल बाईट दाखवा
नारायण राणेचा एक सिंगल बाईट दाखवा की ज्या बाईटमध्ये ते असं म्हणत असतील की आम्ही कणकवलीत हे काम केलेलं आहे, कोकणात प्रचंड पाऊस पडतो, आम्ही ते पाणी अडवलं, आम्ही धरण बांधलं आणि त्या जलसाठ्यावर आम्ही एक विद्युत प्रकल्प निर्माण केला, कोकणात आम्ही असा एक रोजगार दिलाय ज्याने आता हजारो लोकांना रोजगार मिळतोय. एक तरी विकासाचा प्लांट राणे बोलू शकतात? नाही. राणे फक्त विद्वेषाची भाषा बोलू शकतात. ही विद्वेषाची भाषा शिकवली कोणी? ही विद्वेषाची भाषा फडणवीसांनी त्यांना बोलायला सांगितली, स्क्रिप्ट त्यांची होती. का? कारण लोकांनी मूलभूत प्रश्नांवर विचारायच्या आधीच लोकांना जात आणि धर्मांमध्ये गोंधळून टाकायचं, हाच फडणवीसांचा आणि भाजपाचा अजेंडा आहे आणि त्यासाठी हा सगळा पट रचला जातो. पण महाराष्ट्र सुजान आहे, असल्या कुठल्याही गलिच्छ गोष्टींमध्ये अडकत नाही. आता राहिला प्रश्न की मग त्यांनी इकडे का मतं द्यावीत, मला असं वाटतं की बिल्किस बानोला तुम्ही माणूस म्हणून बघा ना, तिला हिंदू का मुसलमान असं का बघताय? तिला माणूस म्हणून का बरं बघू शकत नाही तुम्ही? का बरं हा गलिच्छपणा केला जातो? म्हणजे ब्रिजभूषण हिंदू असतो आणि ब्रिजभूषणमुळे प्रताडित झालेली विनेश फोगट ती हिंदू नसते? तुम्ही कुठल्या हिंदू मुस्लिमचा नरेटिव्ह घेऊन बसलाय? तो आमच्या मराठवाड्यामध्ये मुसलमान सुद्धा शेतकरी आहेत. मग असं काही आहे का बरं की मुस्लिम शेतकऱ्यांना अगदी 5,000 किंवा 10,000 भाव मिळतो सोयाबीनचा आणि हिंदू शेतकऱ्यांना 2,000 भाव मिळतोय? असं काही आहे का की बाबा एखादा मुस्लिमचा माणूस आहे त्याला मात्र अगदी 50 रुपयाने गोडं तेल खायला मिळतंय आणि जो हिंदू आहे त्याला मात्र 500 रुपये किलोने मिळतंय? असं काही आहे का की जो मुस्लिम आहे त्याला अगदी तुम्ही 400 रुपये किलोने तूर डाळ मिळते आणि जो हिंदू आहे त्याला अगदीच फुकट मिळते? असं काही नाही. अहो, हिंदूंनाही तेवढेच कष्ट करावे लागतात, मुस्लिमांनाही तेवढेच कष्ट करावे लागतात. हे जे पोलरायझेशन करण्याचे जे किडे आहेत ना, मी किडे असा शब्द वापरते, हे पोलरायझेशन करायचे किडे हे भाजपच्या डोक्यात आहेत. कारण कधीच केलं नाही हे शिवसेनेने नाही केलं. शिवसेना वारंवार सांगते, मी 3 दसरा मेळावे अटेंड केले. सन्मान्य पक्षप्रमुख दसऱ्यांच्या आधीच जे शिवसेनेचा जो बेस मला असं वाटतंय की जेव्हापासून मी शिवसेनेमध्ये आली आहे आणि जी आयडिओलॉजी बघून मी शिवसेनेत आली आहे त्या आयडिओलॉजीनुसार गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या दसरा मेळाव्यात उद्धव साहेब बोललेत, आत्ताही ज्या प्रत्येक याच्यात बोलतात ते स्पष्टपणे सांगतात, शेंडी जानव्याचं हिंदुत्व माझं हिंदुत्व नाही. बाळासाहेबांची शिवसेना असती तर सुषमाताई शिवसेनेत असत्या का? नक्कीच असते. बाळासाहेबांची शिवसेना असती तरी सुद्धा सुषमाताई तिथे असत्या. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की कमलाबाईची पालखी व्हायला आम्ही इथे नाही आहोत. बाळासाहेबांनी, आपण का विसरताय की तेच अभिमान आहे बाळासाहेब तेच होते ज्या बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील काँग्रेसच्या होत्या, प्रतिभा पाटील काँग्रेसच्या असताना सुद्धा त्यांचा जेव्हा राष्ट्रपती पदाचा जेव्हा अर्ज दाखल झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्या काँग्रेसच्या की राष्ट्रवादीच्या, इट डझंट मॅटर, ती महाराष्ट्राची लेक आहे आणि माझ्या महाराष्ट्राची लेक जर तिथे उभी राहत असेल तर शिवसेना नाही, मी महाराष्ट्र म्हणून विचार करतोय. मला वाटतंय नाही, मला काय वाटतं माहितीये का, तुम्हा लोकांना ठरवून काही अजेंडे सेट करायचे असतात आणि तुम्ही त्या पद्धतीने ते मांडायचा प्रयत्न करता. तुम्ही ह्याच्यावर का बोलत नाही? का बरं कुठल्याही चॅनलवाल्यांना याच्यावर बोलावंसं वाटत नाही की अरे आत्ता सोयाबीनचा भाव काय त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही? कापसाचा भाव आहे त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही? अवकाळी पाऊस झाला त्याची शेतकऱ्यांची नुकसान भरपाईच मिळाली नाही त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही? 1 रुपयामध्ये विमा या नावाखाली विमा कंपन्यांचं अगदी उखल पांढरं करून दिलं भाजपाने, याच्यावर का बोलत नाही तुम्ही? नाही का? अरे आपली जी चर्चा चालू आहे त्याच्यातल्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही अजून त्याच्यातच अडकून आहात, तुम्ही बाहेरच येत नाही आहात. नाही, जाऊ ना पुढे, आपल्याला पुढे जायचं नाही, तुम्ही मूलभूत प्रश्नांवर येतच नाही आहात. तुम्हाला म्हणजे पोलरायझेशन राजकीय पक्षांनी तर केलं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की वंदनीय बाळासाहेब जरी असते ना तरी मी शिवसेनेत आले असते. कारण बाळासाहेब जोपर्यंत शिवसेना भाजप सोबत होती ती शिवसेना आणि त्या शिवसेनेची कार्यपद्धती आणि माझी विचारधारा याच्यात निश्चितपणे मतभेद होते, ते मी मान्यच करते. पण माझं म्हणणं आहे की जिथे महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना लढते तिथे सुषमा अंधारे नक्की सोबत असते आणि
बाळासाहेबांनी सुद्धा ही गोष्ट आज जरी असते तरी मान्य केलं असतं. मी अजून याला जोडून एक गोष्ट सांगितली पाहिजे. जे लोक उद्धव साहेबांवर टीका टिप्पणी करतात ना, म्हणजे अगदी आता आपले निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राज ठाकरे वगैरे ही जी माणसं आहेत जे टीका करतात, तर ह्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, नारायण राणे हे बाळासाहेबांच्या हयातीत बाहेर गेले, राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या हयातीत बाहेर गेले, आणि या दोघांच्या व्यक्तिरेखा काय यावर उद्धव साहेबांच्या आधीही बाळासाहेबांनी टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे या दोघांनी उद्धव साहेबांवरती खारखाण्याचं काहीच कारण नाही आहे. पण या गोष्टी आपल्याकडे बऱ्याचदा दुर्लक्षित केल्या जातात. वंदनीय बाळासाहेब हयात होते, परंतु ते काहीसे अलिप्त झाले होते, ते आजारी होते. अशा काळात सुद्धा उद्धव साहेब या पक्षाची धुरा सांभाळत होते आणि छान पद्धतीने सांभाळत होते. नो डाऊट वंदनीय बाळासाहेबांकडून काय म्हणतात त्याला, सोबळावर सुद्धा त्यांनी नाही स्वबळावर नाही म्हणता येणार. 2014ला जेव्हा सोबळावर निवडणूक लढवली, परंतु तेव्हा सुद्धा 60 पेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बळावरच आणल्या. उद्धव साहेब एक संयमी नेतृत्व आहे. जेव्हा हे सगळीकडनं असे बोलत राहतात, म्हणजे मला आत्ता या वेळेला तर कळलंच नाही की राजसाहेब नेमकं करतायत काय. त्यांनी जेवढ्या जागा उभ्या केल्या आहेत, आपले उमेदवार निवडून आणण्यापेक्षा सुद्धा ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी काय काय करता येईल याच्यातच त्यांना जास्त रस दिसतोय. ते स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत सोबत का घेत नाही बरं ताई? कोण तुम्ही त्यांना सोबत का घेत नाही? कोण नको म्हणते, कोण नको म्हणते? याच तुमच्या सीटवर बसून बाळा नांदगावकर मला बोलले, डोळ्यात पाणी आणून त्यांनी सांगितलं की त्या दोन भावांनी एकत्र यावं याच्यासाठी 3 प्रयत्न झाले, 3 वेळा प्रयत्न झाले दोन भावांनी एकत्र, पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. असं का झालं नाही? ते म्हणाले की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आमचे नगरसेवक पळवून नेले. कुठल्या इतिहासामध्ये रमतायत? बाळा नांदगावकर या व्यक्तित्वाबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, कारण बाळा नांदगावकर एकमेव व्यक्ती आहे की राज ठाकरेंनी 1000 चुका केल्या तरीसुद्धा तो माणूस संयमाने, म्हणजे ज्याला अगदी मैत्री निभावणं म्हणतात, ती मैत्री त्या माणसाने निभावलेली आहे. त्यामुळे नांदगावकरांच्या बद्दल आदरच आहे, बिलकुल आदरच आहे. पण अडचण अशी आहे की राज ठाकरेंची धरसोड प्रवृत्ती संपते कुठे? अहो, जे राज ठाकरे 14ला एक भूमिका घेतात, 9ला एक भूमिका घेतात, 19ला एक भूमिका घेतात, लोकसभेला ते पाठिंबा देतात भाजपला, आणि ते आता विधानसभेला वेगळी विधानं करतात. एकीकडे ते म्हणतात काय चाललंय महाराष्ट्रात, कोण कोणाचं चिन्ह पळवतंय, कोण कोणाचा पक्ष पळवतंय, आणि ज्याने चिन्ह पळवलं त्याच्याच उंबरा झिजवतात. एकीकडे ते असं म्हणतात की चिन्ह हे काही अपत्य नाहीये, चिन्ह हे काही तुमची मालकी नाही आहे, ते बाळासाहेबांचं चिन्ह आहे. अच्छा, ते बाळासाहेबांचं चिन्ह आहे. मग मला सांगा, आत्ता जर राज ठाकरेंनी मिळवलेलं जे काही इंजिन चिन्ह आहे, मग त्या इंजिनवर अमित ठाकरेंनी पण लढू नये? अपत्य नाही ना त्यांचं, ते तर राज ठाकरेंचं चिन्ह आहे, अमित ठाकरेंनी दुसरं चिन्ह आणावं. इतकी बेसरपरकी, इतकी इलॉजिकल, ज्याला काही लॉजिक नाही आहे, ज्याला ठहराव नाही आहे, ज्याला एक स्टँड नाही आहे. मला एक विचारायचं, महाराष्ट्रामध्ये असा कोण राजकारणी राहिलाय आता ताई जो बदलला नाहीये, ज्याने भूमिका बदललेली नाही? मी तुमच्याबद्दल सांगतो, बाकीच्यांचं सोडून द्या. 2014ला निवडणूक झाली, तुम्ही वेगळे झालात, भाजपपासून वेगळे झालात, आमचा संबंध नाही, शिव्या घातल्या, काय काय केलं. 2014ची निवडणूक, सोबळावर तुम्ही तुमचे आमदार निवडून आले, त्याच्यानंतर पुन्हा एकत्र आलात. 2014ला नाही, एकत्र नाही आलात, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं ह्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं. एकनाथ शिंदे आत्ता विद्यमान जे आहेत ते विरोधी पक्षनेते झाले, तुम्ही विरोधात होतात. 6 महिन्यात पुन्हा तुम्ही एकत्र आलात, पुन्हा सरकार आलं, पुन्हा तुम्ही सतत राजीनामे खिशात घेऊन होतात. त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी, म्हणजे अजितदादा आता सांगतायत की कुठल्या तरी एका उद्योगपतीच्या घरी त्यांची बैठक झाली, शरद पवार होते आणि त्यांनी एकत्र यायचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर 2019ला काय झालं तुम्ही बघितलं, तुम्ही वेगळे झाला, तुम्ही काँग्रेससोबत गेलात. बाळा नांदगावकरांनी तोच मुद्दा मांडला. 14 आणि 19च्या संबंधाने मी आपल्याला सांगितलं पाहिजे, या संबंधाने पवार साहेबांनी पण स्पष्टता आणलेली आहे की भूमिका बदलल्या की नाही तुम्ही पण इतक्या? नाही, मला नाही वाटत त्या भूमिका बदलल्या. लक्षात घ्या, आम्ही भाजपसोबत होतो आणि आम्ही भाजपसोबत नव्हतो. आम्ही असण्याचं कारण आणि आम्ही नसण्याचं कारण एकच आहे, तो म्हणजे इथला महाराष्ट्र धर्म. तुम्ही यापुढे भाजपसोबत जाणे शक्य, कारण असं म्हटलं जातं 23 नंतर खरं निवडणूक आणि खरी राजकारण 23 नंतर. मला असं वाटतं ना की चॅनलवाल्यांनी एक अजेंडा सेट केलाय आणि तो अजेंडा पर्क्युलेट करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. अजेंडा काय ताई, मला सांगा, ह्या महाराष्ट्रात कोणी जर म्हटलं असतं 2019ला की उद्धव ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे एकत्र येणार आहेत, असं जर कोणी म्हणालं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं.
नाही, पण त्यावेळची तुम्ही हे करून दाखवलं ना सगळं. त्यावेळची जी एकूण परिस्थिती होती ना, त्या परिस्थितीत तो निर्णय घेणं फारच स्वाभाविक होतं. आणि ते समजा झालं नसतं तर मध्यावधी निवडणुका घेणं किंवा पुन्हा दुबार निवडणुका करणं हे राज्याला आणि राज्यातल्या नागरिकांना परवडणारं नव्हतं. इव्हन पवारांनी जेव्हा पाठिंबा दिला असं सतत चॅनलवाले सांगतात किंवा पत्रकार बोलतात किंवा बुद्धिजीवी बोलतात, तेव्हा त्याच्याही पाठीमागचं हेच कारण आहे की पुन्हा निवडणुका घेणं आणि पुन्हा त्याच्या खर्चाचा बोजा टाकणं हे परवडणारं नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला राज्य करायचंय का करा. अजितदादा पण असंच म्हणून पहाटे गेले होते महाराष्ट्राच्या हितासाठी. हे सगळं अजितदादांनी जे काही केलं, अजितदादांना स्वतःलाही आत्ता म्हणजे ते अस्वस्थ असतील, कदाचित ते बोलून दाखवत नसतील. आणि अजितदादांना जो अंतर्गत त्यांच्या पक्षांतर्गत त्रास आहे तो त्रास असह्य असणार आहे. कारण सत्तेत असून सुद्धा त्यांच्याच लोकांवरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत किंवा त्यांना जेव्हा अपेक्षा असते त्यावेळेला पोलीस स्टेशन त्यांना सहकार्य करत नाही. त्यांच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रयत्न झाले पुण्यामध्ये वगैरे. त्यामुळे आणि अजितदादांच्या संबंधाने भाजपानेच कित्येक ठिकाणी त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. हे सगळं जर चित्र बघितलं तर मला वाटतं दादा सुद्धा अस्वस्थच आहे. तो दादा पण काही फार खुशीने तिकडे सोबत आहेत असं नाही. माझा मुद्दा होता की तुम्ही एकत्र येऊ शकता की नाही भविष्यात? नाही, अजिबात येऊ शकत नाही. हे जे पर्क्युलेशन जे एक सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, नाही भाजप आणि हे एकत्र येऊ शकतात. कारण अधूनमधून चर्चा येतात की नाही, इकडचा कारण मी सांगते, इकडचा ज्या भाजपाने आमचा पक्ष फोडला, ज्या भाजपाने आम्ही आमच्या देवाऱ्यावर जे चिन्ह पुजलो ते चिन्ह चोरलं, ज्या भाजपाने उद्धव साहेब मृत्यूशय्येवर असताना, एकनाथ शिंदेच्या बसची बात नव्हती, हा भाग वेगळा की आता एकनाथ शिंदे भस्मासूर होऊन त्यांच्या डोक्यावर बसायला तयार झालेत आणि त्यांनाच गिळंकृत करायला तयार झालेत. मी फार जबाबदारीनं शब्द वापरते. पण त्या एकनाथ शिंदेची तेव्हा इतकी हिमाकत होत नव्हती जर भाजपाने ताकद दिली नसती तर. हे ऑन रेकॉर्ड शिंदेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. एकनाथ शिंदेची ताकद वाढली असं तुम्ही म्हणताय? एकनाथ शिंदेची ताकद वाढली आहे हे देवेंद्रजी मान्य करतात. कारण देवेंद्रजी ज्या अर्थी दीपक केसरकरांना पाडण्यासाठी विशाल परबला बोलत राहतात आणि विशाल परबला ते जेव्हा सांगतात की एकदा मी माझ्या हातात सगळं घेतो आणि मग सगळं बरोबर करतो, मला फक्त एकदा सगळं हातात घेऊ द्या. म्हणजे काय? म्हणजे हातात नाही आहे, म्हणजे अगतिकता आहे, म्हणजे आपल्या हातातनं निसटून जाईल, ते शिंदेंच्या हातात जाईल असं फडणवीसांना वारंवार वाटतंय. विचार करा की हा सगळा खटाटोप केला कशासाठी, हे पक्ष कशासाठी फोडले, ही माणसं कशासाठी तोडली. तो फक्त देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून. एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेपोटी पंक्तीची 10 ताटं जी भाजपच्या वाट्याला येणार होती ती 10 ताटं आधी शिंदेंना दिली. दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्ताराची पंगत बसली, पुन्हा 10 ताटं काढली आणि अजित पवारांना दिली. काय मिळालं भाजपच्या कार्यकर्त्यांना? राज्य पातळीपासून ते जिल्हा नियोजन आयोग DPDCच्या कमिटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपला वाटेकरी तयार झाले. पुण्यामधल्या ज्या कार्यकर्त्याने एकेकाळी मोदींचं मंदिर बांधलं होतं तोच कार्यकर्ता वैतागून सांगतो की नाही, आता या माणसांच्या सोबत मला राहणं अशक्य आहे. ही अगतिकता कुणामुळे तयार झाली? ही देवेंद्रजींच्या अतिमहत्वाकांक्षामुळे. आणि आता परेशानी अशी झालेली आहे की भाजपवालेच देवेंद्रजींना म्हणतात की तुम्ही वाढवलेला भस्मासूर आहे, हा आमच्या डोक्यावर बसलाय. बरं, जर असं असेल, समजा एकनाथ शिंदेची ताकद वाढली असेल, समजा एकनाथ शिंदेची फाईट कुणासोबत होती? एकनाथ शिंदेची फाईट होतीये ठाकरे आणि शिंदेमध्ये फाईट आहे. बघा सध्याचं चित्र काय, पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू आहे, ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस विरुद्ध BJP संघर्ष सुरू आहे विदर्भात. माझं स्वतःचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. मला नाही वाटत की ठाकरे विरुद्ध शिंदे किंवा पवार विरुद्ध पवार असा काही संघर्ष आहे. आता जो महाराष्ट्रातला संघर्ष, सीट शेअरिंग जे झालं ना, सीट शेअरिंग ते ठीक आहे. आम्ही 96 पैकी जवळपास 40-50 जागा आम्ही 1 to 1 लढतोय समोरासमोर. ओके, आणि कोर तुमच्या परंतु लढताना जो एक विचार घेऊन जेव्हा लढतोय ना तर त्यावेळेला महाराष्ट्रद्रोही विरुद्ध महाराष्ट्रप्रेमी अशी ती लढाई जास्त मोठी आहे. गुजराती लोकांच्यासाठी काम करणारे शिंदे फडणवीस विरुद्ध महाराष्ट्राचं हित जपणारे पवार ठाकरे अशी ती लढाई जास्त आहे. महाराष्ट्रातली लॉ अँड ऑर्डर बिघडवणारे
शिंदे फडणवीस विरुद्ध महाराष्ट्राच्या लेकीबाळींना सुरक्षा देणारे पवार ठाकरे किंवा छत्रपती शिवरायांच्या पायाशी जात छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेणं किंवा छत्रपती शिवरायांचा बाबासाहेबांचा महापुरुषांचा अवमान करणारे शिंदे फडणवीस विरुद्ध महापुरुषांचा वसा वारसा जपणारे पवार ठाकरे अशी ती निवडणूक आहे. बरं, मग कुठं आली ही निवडणूक? मी आधी म्हणाले की ही मॅच आहे, शेवटचे ओव्हर आहेत आणि ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये ओव्हर म्हणण्यापेक्षा बॉल राहिलेत. हा बॉल आहेत खरं अगदीच बॉल राहिलेत. काही कारण आता चेंडूंमध्ये काही तास आहेत फक्त, म्हणजे एक 24 आणि 12 मॅच फसलीये 36 तास. मॅच फसलीये, अटीतटीची आहे, मॅच निघालीये की अजून काही सांगता येत नाही? मॅच फसली आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे एक जे काही मी चर्चा फसली याच्यासाठी म्हणतोय मी सांगते कारण त्याचं. अगदी अगदी बंडखोर आणि अपक्षांच्या हातात मॅच मी आहे का? दोन मुद्द्यांवर बोलेन त्याच्यामध्ये. मॅच फसली आहे असं आपण जेव्हा म्हणताना तेव्हा त्याच्या पाठीशी आपल्याकडे 2 कारणं आहेत बोलण्याची. स्पष्ट तुमच्याकडे. बहुमत एक कारण तुमच्याकडे आहे ते बंडखोरांचं आहे, दुसरं एक कारण आहे ते उमेदवारांचं. खूप लोक असं म्हणतात की ठाकरेंनी उमेदवार देताना विचार केलाय की नाही बाबा, ठाकरेंचे उमेदवार जरा सोसो दिसतायत. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे, हीच शिवसेना आहे, खरी शिवसेना हीच आहे. शिवसेनेने आतापर्यंत ज्यांना कुणाला उमेदवाऱ्या दिल्या ना त्या अशाच सामान्यातल्या सामान्य माणसाला दिल्या. कल्पना नरहिरेंचं उदाहरण मी आपल्याला सांगते की हातामध्ये 4 ते 5 रंगाच्या वेगवेगळ्या बांगड्या घातलेली एक अतिशय गृहिणी असणारी महिला, त्या महिलेला खासदार होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो शिवसेनेमुळे झाला. कळमच्या अगदी. तर ही शिवसेनेची खासियत आहे की शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य माणसाला, कोण भारी होतो आमच्याकडे, म्हणजे गुलाब पाटील. पण ते तो बाळासाहेबांचा करिश्मा होता ना. आत्ताच आपणच मान्य केलं की बाळासाहेबांचा करिश्मा होता. हे बोलतानाच आपण हेही मान्य केलं की उद्धव साहेबांनी सुद्धा एक हाती जागा निवडून आणल्या. बरोबर आहे. म्हणजे ते त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव आहे. मी प्रॅक्टिकल पण असं म्हणतो की ते जे राजकारण होतं ना, पानटपरीवाल्याला सुद्धा त्याने आमदार केलं. अगदीच. भाजीवाल्याला, म्हणजे भुजबळ भाजी, त्यांच्या आईवडील मी तुम्हाला आत्ताही खात्रीने सांगते, आमच्याकडे महेश सावंत सारखा माणूस आमदार होतोय बरं का. आमच्याकडे कणकवलीमध्ये संदेश पारेकर आमदार होतोय. मी खूप साधी साधी नावं घेते, ही माणसं आमदार होत आहेत. मी फिरले. कधी होणार मग? आता ह्या सगळ्या सामान्यांमध्ये सुषमाताईंचं नाव नाही काय? मला असं वाटतं की समूहाच्या हितामध्ये व्यक्तीचे हित सामावलेले असते. आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं, बॅनर लागले होते की तुमचे? नाही, माझे बॅनर लागले होते, परंतु मी स्वतः पक्षप्रमुखांना म्हटलं होतं की आपण कुणीही उमेदवार द्या, ती जागा मात्र असावी असं मला फार मनापासून वाटत होतं. कारण वडगाव शेरीची जागा आम्ही काढू शकलो असतो असा आम्हाला विश्वास होता आणि माझी इच्छा होती की वडगाव शेरी आणि हडपसर या दोन्ही जागा आम्हाला मिळायला हव्यात. ॲटलिस्ट दोन्हींपैकी एक तरी जागा आम्हाला मिळायला हवी. पण उमेदवार कोण द्यावा, तर उमेदवार मी सोडून कोणालाही द्या हे सुद्धा मी म्हटलं होतं. कारण मी फार स्पष्टपणे, आपण म्हणजे उगाच ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही, मी स्पष्टपणे सांगितलं की निवडणुकीच्या राजकारणात जो पैशांचा खेळ आहे तो मला न पेलवणारा आहे. समजा माझ्यासाठी प्रेमापोटी कोणी 10-5 कोटी टाकायचे जरी ठरवले, म्हणजे हे फार जबाबदारीने सांगते, निवडणूक आयोगाने कितीही 40 लाखाच्या वर खर्च करायचा नाही वगैरे असा कितीही आदर्शवाद सांगितला, ग्रामपंचायत सदस्य अगदी तरी तेवढ्यात काही निवडणूक होत नाही. ते पानाच्या चुना लावायला पण पुरत नाहीत. आणि मग माझ्यासाठी प्रेमापोटी कोणी 10-5 कोटी खर्चायचे जरी ठरवले आणि समजा काही झालं तर तो धक्का पचवण्या इतकी मी मला असं वाटतं की मी अत्यंत मध्यमवर्गीय माणूस आहे, अत्यंत कष्टाची स्वाभिमानाची भाकरी खाणाऱ्यांपैकी आहे. आणि माझ्या समूहाच्या हितात व्यक्तीचं हित जे सामान्य म्हणते की माझ्यासाठी माझी संघटना जिंकणं म्हणजे मी जिंकणं आहे. माझी संघटना सत्तास्थानी येणं म्हणजे मी सत्तास्थानी येणं आहे. मला नाही वाटत की माझ्या मी व्यक्तिगत असा काही विचार करावा. मला हा प्रश्न याच्या आधी पण विचारला गेला होता, मी पुन्हा एकदा त्याचं उत्तर द्यायला आवडेल मला. सुषमा अंधारे कुठल्याही पदापेक्षा स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट वर ठेवणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे माझे इथिक्स आणि माझा सेल्फ रिस्पेक्ट याच्यात कॉम्प्रोमाइज करून मी नाही काही गोष्टी करू शकणार. कदाचित त्याचमुळे मी आत्ताही म्हणते की होय, मी अजूनही मला शिवसेनेसाठी मी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी खूप वर्षांवर, म्हणजे सत्ता आल्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण त्याचं रिटर्न गिफ्ट मिळू शकतं. तुमच्या तोंडात तूप साखर. ते पण राजकीय खूप बोललं, मला थोडंसं
वेगळ्या अंगानं तुम्ही आज लढताय. मी बॅटिंग म्हणालो, पण तुम्ही खरोखर लढताय त्या पक्षासाठी, कॉन्ट्रीब्यूट करताय, हे सगळं करताय. पण महाराष्ट्राला हे माहीत नाही हे वाघीण आली कुठं, तिचं बॅकग्राऊंड काय. म्हणजे कुठल्या परिस्थितीत, तुम्ही म्हणाला सामान्य कुटुंबातून तुम्ही आलात. तो प्रवास खूप लोकांना माहीत नाही. म्हणजे माझ्यासारख्या काही लोकांना जो माहीत आहे, पण बाकी महाराष्ट्राला तो माहीत नाही. म्हणून मी माझे गाव परळीच्या जवळचं ननज गाव आहे. माझे वडील 25-30 वर्ष सरपंच होते. मार्केट कमिटी वगैरे या सगळ्या इलेक्शन आणि त्या सगळ्या राजकारणात ते होते. ते मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि स्नेही होते. हा इतिहास खूप लोकांना माहीत नाही आहे. परंतु जरी त्यांचा राजकारणातला वावर असला तरी मी प्रचंड अलिप्त होते. कारण माझं सगळं शिक्षण जे आहे ते लातूरला झालेलं आहे. माझं परळीत एक वर्गही शिक्षण झालेलं नाही. तुम्ही LLB नाही, माझं लॉमधलं संशोधन कार्य आहे. तिथे जो एक राज्यघटनेचा जो एक विशेष पेपर असतो, त्या विशेष पेपरचा माझा प्रबंध आहे. द पॉलिटिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिटी, हिडन अजेंडा ऑफ BJP. म्हणजे तेव्हापासून BJP काय हिडन अजेंडा त्याच्यात करायची. आमचे पप्पा खूप अभ्यास केला म्हणजे त्यांचा. 2012ला पप्पा आमचे पॅन्क्रिया कॅन्सरने गेले आणि त्याच्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पडली आणि मग मला परळीत येऊन माझं काम पुन्हा नव्याने सुरू करावं लागलं. आई सगळी शेती बघते. आत्ताही माझी आई लिटरली, म्हणजे आत्ता आपण जर फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर आई आत्ता शेतात असेल. सकाळी सांगत होती की सोयाबीनचं मळणी यंत्र लावलेलं आहे, मध्येच पाऊस चालू होता त्यामुळे मळणी यंत्र थांबवलेलं होतं, तर त्यामुळे ती आत्ता शेतात काम करत असेल आणि एक गडी कमी लागला तर पैसे तेवढेच वाचतील अशा हिशोबाने ती तिथे उभी राहून ती काम करत आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आणि अभिमान आहे. आईला कधी टेन्शन येतंय, कुणाला अंगावर घेते, काय काय चाललंय हे? म्हणजे ती रोज एकाच गोष्टीला घाबरत असते की एकटी आहेस का, सोबत कोण आहे. आणि मग माझ्यासोबत आपण काही फार असे हुजरे मुजरे घेऊन गर्दी करून जाऊ शकत नाही. पण मला आनंद आहे की माझे जे सगळे भाऊ आहेत, माझे सगळे सख्खे भाऊ, ते सगळे भाऊ माझ्यासोबत असतात. मग एक भाऊ ऑफिसचं काम सांभाळतो, एक भाऊ गाडीचं सारथ्य करत असतो, एक भाऊ पूर्ण वेळ माझं औषधं, गोळ्या, फोन कॉल, मेसेजेस या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे आम्ही आमच्या घरातलीच टीम, म्हणजे माझ्या कुटुंबाकडे माझी जबाबदारी असाय. अगदी 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 अगदी. आणि त्याच्यातनं शिकत शिकत पार्ट टाइम जॉब, नोकऱ्या, 4-5 सरकारी नोकऱ्या सोडल्या. मी लातूरला दयानंद लॉ कॉलेजला प्राध्यापिका होते. त्याच्या आधी मी उमरग्याला शिवाजी कॉलेजला होते. मी काही दिवस उदगीरच्या कॉलेजमध्ये पण प्राध्यापकी केलेली आहे. त्यानंतर मी यशदामध्ये सामाजिक न्याय विभागाची CSJ डिपार्टमेंट, सेंटर फॉर इक्वॅलिटी अँड सोशल जस्टिस या डिपार्टमेंटला मी डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. मी काही काळ एका वर्तमानपत्राची पुणे आवृत्तीची संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मग पत्रकारांचं वेदना सगळं तुम्हाला अगदी अगदी. आणि अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा ते ETVचं ऑफिस होतं हैदराबादला, आणि तेव्हा आपली सगळी टीम बऱ्यापैकी त्यांच्याशी जोडलेली होती. ती म्हणजे माणिक मुंडे वगैरे सगळे लोक असायचे. तेव्हा ते त्याच्यात पण अँकरिंग वगैरे थोडंसं. आणि आत्ता मात्र मी मागच्या 10 वर्षांपासून स्वतःचं स्पर्धा परीक्षा केंद्र चालवते. बरं. आणि त्याच्यात मी इंटरनॅशनल रिलेशन, फॉरेन पॉलिसी आणि इंटरनॅशनल लॉ हे पेपर विशेषत्वाने शिकवते. कोरोनामुळे आम्हाला एक नवा शोध लागला आहे की आता ऑनलाईन पद्धतीने शिकवणं शक्य आहे. त्यामुळे आता मी ऑनलाईन पद्धतीने माझे क्लासेस घेऊ शकते. पुण्यामध्ये अभ्यासिका आणि स्टडी सेंटर या सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे आधी वक्तृत्व स्पर्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी करत होतात, पण तुम्ही आंबेडकरी चळवळीकडे कशा ओढला गेला? म्हणजे तो प्रभाव कुणाचा होता? असं मी एकतर म्हटलं ना की वडील इकडे जरी राजकारणात असले तरी माझं शिक्षण लातूरला झालेलं आहे. माझे मामा अंडर सेक्रेटरी पदावरून आता रिटायर झालेले आहेत आणि मामा तसे अगदी हायर एज्युकेशन झालेले. आणि लातूरला मी ज्या वातावरणात वाढले तिकडे नायर डोळे सर होते. त्यामुळे सेवादल आणि एकूण ज्या सोशलिस्ट लोक आहेत, समाजवाद्यांच्या आखाड्यात मी वाढलेली आहे. उदाहरणार्थ मला राज्यशास्त्र प्रत्यक्ष भालभोळे सरांनी शिकवलं आहे, इंगोले सरांनी शिकवलं आहे,
S.A. कुलकर्णी सरांनी शिकवलंय आणि S.A. कुलकर्णी सरांनी आम्हाला राज्यशास्त्र शिकवताना आमच्या डोक्यात ते ब्राह्मण का बहुजन हे कधीच आलं नाही. आमच्या जातजाणीवा प्रगल्भ झाल्या त्या विद्यापीठात आल्यानंतर. पण आमचं शाळा आणि कॉलेज हे फार छान वातावरणात आम्ही केलेलं आहे. त्यामुळे चळवळीचं बाळकडू जे आहे ते आमच्या शाळा कॉलेजेसपासून म्हणजे छात्रभारती संघटना, मी छात्रभारतीमध्ये आधी काम करायची, नंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निमित्ताने मी दाभोळकरांशी जोडले गेले होते. मग मी त्याच्यानंतर भटक्या मुक्त जमाती संघटनेचं काम सुरू केलं होतं. देवावर राग कधी बसला तुमचा? नाही, माझा देवावर अजिबातच राग नाहीये. हे अत्यंत फार फार चुकीची गोष्ट पसरवली गेली. माझं घर प्रचंड देवाला मानणारं आहे. माझ्या घरामध्ये जर आपण कधी आलात, कधीही या, स्वागत आहे. माझ्या घरात सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे सांध्यपूजा, स्नानसंध्या, सकाळची म्हणजे काय म्हणतात त्याला, नैवेद्य, काकड, सगळ्या गोष्टी केल्या जातात. सगळे मुहूर्त बिहूर्त सगळं केलं जातं. माझा प्रॉब्लेम काय आहे की माझा कर्मकांडांना विरोध आहे. उदाहरणार्थ माझं काय म्हणणं आहे की जर आपलं असं म्हणणं आहे की पान, फूल, झाड, पक्षी, सूर्य, चंद्र, तारे जे 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 म्हणून आहे ते सगळं ईश्वराने तयार केले. जर सगळं ईश्वराने तयार केलेलं आहे तर त्यानेच तयार केलेलं त्याला देण्यात काय हाशील आहे बरं? जेव्हा एखादा माणूस नवस बोलून सांगतोय की देवा मी तुला 1 छटाक पेढे देतो, माझे हे काम कर, तर तुम्ही त्यानेच तयार केलेली वस्तू त्याला देऊन काय मिळवताय? मला असं वाटतं की परमेश्वरालाही ते मान्य नाही आहे. त्याला मान्य काय आहे जे त्याने तयार केलं नाही. तुमच्या मनातला भाव त्याच्या चरणी वाहणं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ते कर्मकांडाच्या पुढचं आहे. तुम्हाला मटण खायचंय का तर खा ना, त्याच्यासाठी देवाच्या नावावर बकरी कशाला कापता? इतकं साधं म्हणणं तुमचा. माझा कर्मकांड अंगारे, धुपारे, कोंबडे बकरे कापणे, गंडे दोरे या गोष्टींना निश्चितपणे विरोध आहे आणि छाती ठोकपणे बांधलंय तुमचं नाही. हे गंडे दोरे नाहीये, शिवबंधन आहे. ही आमच्या शिवसैनिकांची आयडेंटिटी आहे. प्रत्येकाची जी म्हणजे आम्हाला ह्याचं फार छान गोष्ट आहे. हो, तुम्हाला सांगू का, प्लीज प्लीज. ट्रेनमध्ये वगैरे जर आम्ही असे समजा चालायला लागलो कधी घाईघाईमध्ये आणि जागा मिळत नाहीये आणि चुकून आपला असा हात जर वर गेला ना तर गर्दीतनं कोणी जर बघितला की अरे हातामध्ये शिवबंधन आहे तर तिकडे ज्याच्या हातात शिवबंधन असतो असा पळत येतो आणि शिवसैनिक म्हणून तो मदतीला धावतो. सो ही आमची ओळख आहे. पण या ओळखीवरून एक किस्सा सांगते. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद चालू होता. मी बुलढाणा जिल्ह्यात आले. मेहकरच्या पुढे मी लोणारमध्ये आले. उर्दू शाळा सुटली होती आणि 5 वर्षाच्या, 7 वर्षाच्या, 9 वर्षाच्या छोट्या छोट्या पोरी आणि त्या हिजाबमधल्या पोरी आणि त्या अशा चालल्या होत्या. मी 15-16 दिवस माझ्या लेकीपासून दूर होते. तर मला माझ्या लेकीची प्रचंड आठवण आली आणि मला असं वाटलं की त्याच्यातल्या एखाद्या पोरीला अशी घट्ट मिठी मारावी. म्हणून मी पळत त्या मुलीकडे गेले. माझ्या गळ्यात एक भगवा रुमाल टाकलेला होता आणि त्या मुली पळायला लागल्या माझ्यापासून. मला कळेच ना की त्या का पळतायत. मी अजून थोडा माझा वेग वाढवला, त्या अजूनच वेगात पळायला लागल्या. मला समजे ना, माझ्या मागचे 2-4 शिवसैनिक पळायला लागले, सगळ्यांच्या गळ्यात भगवे रुमाल. मग तो त्या पोरी सैरावैरा धावायला लागल्या आणि मला खूप म्हणजे कसं तरी वाटलं. त्यातली एक मुलगी हाताला लागली आणि मी तिला हात घट्ट पकडला आणि म्हटलं, बेटा आप भाग क्यों रहे हो? तर ती बोली, आप हमें मारोगे, ऐसे क्यों लगता है आपको? मग मला कोणीतरी सांगितलं की इकडे नितेश राणेची सभा झाली आणि तिकडे फार त्या लोकांनी जरा विनाकारणचा धार्मिक विद्वेष पसरवला आणि त्यामुळे जरा सगळं सिच्युएशन अलर्ट मोडवर गेल्यासारखी झाली. मला सुचतच नव्हतं की मी या छोट्या जीवाला कसं आधार द्यायचा. हा भगवा रंग तथागतांच्या चिवराचा आहे. हा भगवा रंग उगवतीच्या सूर्याचा आहे. हा भगवा रंग छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याच्या झेंड्याचा आहे. जे स्वराज्य या महाराष्ट्रातल्या, ती कुठल्याही जाती धर्माची असो, त्या बहीण लेकींना संरक्षण देण्यासाठीचा हा भगवा रंग. पण या भगव्या रंगाचा वापर भाजपा अशा पद्धतीने या छोट्या छोट्या लेकरांमध्ये जर दहशत निर्माण करण्यासाठी करत असेल तर हे वाईट आहे भैया. हे फार वाईट आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची 2 आयडेंटिटी आम्हाला दिसतात. 2 आयडेंटिटी. एक, जेव्हापासून तुम्ही शिवसेनेत आलात, मुळात पहिला प्रश्न हा की ह्या आयडेंटिटीने तुम्हाला काय दिलं? किती आयुष्य बदललं तुमचं? प्रचंड वेग आलाय.
आयुष्याला वेग कधी आलाय. विचार केला होता लातूरमध्ये बसून किंवा परळीत बसून की वेड्यात काढलं असतं. की आपलं हे असं म्हणजे अगदी तुम्ही जरी मला कधी जुना स्नेहभाव म्हणून फोन केला असता आणि जर तुम्ही मला माझं भविष्य सांगितलं असतं की हे बघा 10-12 वर्षांनी असं होईल, तर म्हटलं असतं काय काय वेडेपणा करताय तुम्ही, मी वेड्यात काढलं असतं. म्हणजे मला सुद्धा अपेक्षित नाही एवढा हा बदल आहे. एकूण सगळाच कामाच्या पद्धतीतला बदल आहे, ऑरा बदललेला आहे. म्हणजे एक गोष्ट ना जी मला खूप ऑकवर्ड फील करते, ती गोष्ट काय आहे ना की शिवसेनेमध्ये ज्येष्ठांच्या असं नमस्कार करतात. तर आमच्याकडे ना जे शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख ते असे व्हायला लागले की मला खूप ऑकवर्ड फील होतं आणि त्यांच्या आधी मीच पटकन पाया पडते आणि मी म्हणते अहो नाही हो, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. ते म्हणतात नाही नाही तुम्ही आमचे नेते आहात. म्हटलं अरे नाही रे बाबा, नेता बिता काही नाही, आपली माणूसपणाची चळवळ आहे. आणि मग त्यांना तो शब्द जरा नवीन असतो, माझ्यासाठी तो चळवळीतला शब्द आहे. तर हे जे वेगळेपण आहे हे सतत जाणवत राहतं. किंवा जेव्हा मी भाषणाची सुरुवात करते तर अजूनही माझ्या भाषणाची सुरुवात बदललेली नाही. माझ्या भाषणांची सुरुवात आजही मी सगळ्या चळवळीतल्या महामानवांना, महानायकांना अभिवादन करून करते. पण तुम्ही बाळासाहेबांना कधी हिंदू हृदय सम्राट म्हणता? हो, का म्हणू नये. हां ज्या माणसाचं जिथं मी तुम्हाला सांगू का, हां म्हणजे मध्ये काहीतरी राज ठाकरे म्हणाले की अहो तो हिंदू हृदय सम्राट शब्द काढला. एकतर हे कृष्णकुंजाच्या बाहेर येत नाहीत, आले तर हे कधी लोकांमध्ये मिसळत नाहीत आणि अशा चुकीच्या काहीतरी गोष्टी पसरवतात. असं कधीही होत नाही. राहुल गांधी म्हणतात ते कधी? का म्हणू नये. मला एक कळत म्हणजे मोदी काल म्हणाले म्हणून मी मुद्दाम अगदी म्हणून मी त्याच मुद्द्यावर मला यायचंय. मला वाटतं अमित शाह म्हणाले, नाही मोदी म्हणाले, मोदी पण आणि अमित शाह पण की त्यांनी फक्त एकदा त्यांच्या तोंडून म्हणून एक्झॅक्टली. अमित शाह नांदेडला का कुठल्या तरी सभेत म्हणाले, मी मोदींचं नाही ऐकलं पण अमित शहाचं ऐकलं, कदाचित ते पण म्हणाले असतील, की म्हणाले की एक बार पूछिए की राहुल गांधी की सावरकर के बारे में क्या राय है, असं म्हणाले ते तर स्पष्टच हा. आहे तर त्यांची माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इतरांना जेव्हा राय विचारताय तेव्हा तुमची काय राय आहे. नो डाऊट सरदार वल्लभभाई पटेल हे फार मोठे नेते आणि देशासाठी झगडलेले आहेत, ते लोहपुरुष आहेत. पण सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, जी 1885ला स्थापन झाली काँग्रेस आहे, त्याचे ते नेते होते. तुमची जी विचारधारा आहे त्या विचारधारेला साधर्म्य सांगणारे नेते कोण, तर स्वातंत्र्यवीर सावरकर. तुम्ही पटेलांचा पुतळा उभा केला, सावरकरांचं काय केलं? का बरं केंद्रात सत्ता असतानाही सावरकरांना अजूनही भारतरत्न दिला नाही? मग माझा प्रश्न आहे की द्यायला पाहिजे त्यांनी, का देऊ नये? मोदी असतील किंवा अमित शहा असतील, यांची सावरकरांबद्दल काय राय आहे बरं? का त्यांच्या हातात असणारी गोष्ट त्यांनी केली नाही? तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे का सावरकरांना? शिवसेनेने असंख्य वेळा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी उलट अजून एक प्रश्न त्याच्यात ऍड करते की सरदार वल्लभभाई पटेलांचा तुम्ही एवढा मोठा जेव्हा पुतळा उभा करता, चांगली गोष्ट आहे, सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय नेते होते, पण सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते. तुम्हाला का गरज पडते? विलास भैया, मायनोटली विचार करा. ही लोक इलेक्शनच्या वेळेला असे काहीतरी चुकीचे जात आणि धर्मविद्वेषी वक्तव्य करतात, पण जेव्हा कधी एखादा परदेशी पाहुणा महाराष्ट्रात येतो त्यावेळेला भाजप या लोकांना RSSच्या हेडक्वार्टरला नेत नाही. त्यांना ह्यांनी सावरकरांचा ते साबरमतीलाच न्यावं लागतं, त्यांना ते साबरमतीलाच नेतात, ते गांधीजींनाच दाखवतात पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, माझं असं म्हणणं आहे की इतरांना शहाणपण शिकवणाऱ्या लोकांनी आरशामध्ये आपण काय आहोत ते बघावं. अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या स्क्रिप्ट वाचणाऱ्या राज ठाकरेंनी आपण काय आहोत आरशात बघावं. कधी राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारलाय का की अरे तुम्ही पटेलांचा पुतळा उभा करताय तर सावरकरांचं काय केलंय तुम्ही? का प्रश्न विचारत नाहीत? का प्रश्न पुन्हा त्या राजकीय ह्याच्याकडे आलो. मला तो मुद्दा माझा राहिला. तुमच्या दोन व्यक्तिमत्व होते. एका व्यक्तिमत्वाबद्दल बोललो की शिवसेनेत आल्याच्या नंतर, शिवसेनेत येण्याच्या आधीचं. पण कधी कधी आपल्या व्यक्तिमत्वाच्या सोबत काही गोष्टी सोबत येत असतात, आपल्या प्रतिमा बनवण्यासाठी सुद्धा त्या कारणीभूत असतात. तुम्हाला तुमची ती जुनी प्रतिमा आजच्या या प्रतिमेशी सांगड घालताना तारेवरची कधी कसरत करावी लागते? फार करायला लागते. ते या अर्थाने
की मी न जरा संवेदनशील लेखिका कवयित्री आत्ता अशात माझं लिहिणं सुटलं आहे सगळं. त्याचं फार मला वाईट वाटतं. मी कित्येकदा डायरी पेन हातात ठेवते की मला लिहायला पाहिजे म्हणून, आणि लिहिणं होत नाही, मांडणं होत नाही. महाप्रबोधन यात्रेचं पुस्तक सगळं तयार झालं आहे, त्याचं फक्त कव्हर पेज करायला वेळ मिळाला नाही म्हणून ते पुस्तक प्रकाशित व्हायचं राहिलं आहे. दुसरी गोष्ट अशी ना की चळवळीत आणि राजकारणात एक फरक आहे. चळवळीमध्ये तुमच्या सोशली करेक्ट असण्याला महत्व असतं, येस, मला आणि त्यावर इकडे आता तुमच्या तुम्हाला सोशल करेक्ट वागावं लागतंय. आणि इकडे तुमच्या पॉलिटिकल करेक्ट असण्याला महत्व असतं. हा. तर त्यावेळेला सोशली की पॉलिटिकली यामध्ये माझं द्वंद्व फार होतं बऱ्याचदा, हा. आणि मग माझा प्रेफरन्स हा माझ्या सोशली करेक्ट असण्याला असते. मग अशा वेळेला मी पण आम्ही तर बघतो की तुम्ही आता पॉलिटिकली जास्त करेक्ट वागण्याचा प्रयत्न करता. नाही, पण अशा वेळेला मी वंदनीय बाळासाहेबांना परत एकदा फॉलो करते. ते असं म्हणतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आपला फंड आहे. त्यामुळे 80% पॉलिटिकली करेक्ट राहा. येस, अगदी मी मग त्याच्यामध्ये करते. पण त्यातूनही मी माझा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, इथल्या रिसर्चर पोरांचे काही प्रॉब्लेम असतील तर मी फार तडफेने त्यांच्यासाठी जाते. बघितलंय ते. उमेद कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते. उमेद कर्मचाऱ्यांचे पगार आजही दिलेले नाहीत राज्यभरामध्ये. त्यांचं आंदोलन भर पावसात, मग मला तिथे जावंसं वाटतं. आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी किंवा 90,000पेक्षा जास्त असणारे होमगार्ड्सचे प्रश्न. तुमच्यातला हा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा फार पुढे जातो तेव्हा पॉलिटिकल तुमचे जे बॉसेस आहेत ते कधी म्हणतात थांबा थांबा जरा, किंवा कुठली भूमिका अजून तरी घेतल्यानंतर, असा काही वेळ आली नाही. एखादी भूमिका घेतल्यानंतर फक्त एकदा कधीतरी मी फार आवेगाने व्यक्त झाले होते. एकदाच कधीतरी असं झालं, आणि साधारणतः 8 तासानंतर मला असं लक्षात आलं की मी जरा जास्तच इमोशनल झाले होते आणि गरज नव्हती त्याची. आणि तेव्हा मी उद्धव साहेबांना, मी ॲक्च्युली सर म्हणते, तर म्हटलं सर मला असं वाटलं की माझं चुकलंय हो, मी असं नाही करायला पाहिजे होतं. तर ते म्हणाले एक्झॅक्टली, जेव्हा बाहेर प्रचंड वादळ असतं तेव्हा आपण शांत राहायचं, आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण आतलं वादळ घेऊन बाहेर पडायचं आहे. तर ते आता मी जरा आवेगानं व्यक्त होणं टाळते की आपल्याला घाईघाईने प्रतिक्रिया द्यायची नाही. खूप इमोशनल झाल्यावर अजिबात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, रागात प्रतिक्रिया द्यायची नाही, आणि आनंदात कुणालाही शब्द द्यायचा नाही. ही गोष्ट आता मी पक्की मनाशी खूणगाठ बांधली. साधारणपणे कॉर्पोरेटमध्ये एक असं असतं की जेव्हा तुम्ही डिमांड असता किंवा तुम्ही चांगलं काम करता किंवा तुमचं नाव असतं तेव्हा तुम्हाला खूप ऑफर येत असतात, कारण तुम्ही डिमांडिंग असतं. सुषमाताईंना असे काही ऑफर्स, आणि स्वाभाविक आहे अशा काही ऑफर्स वगैरे आल्या तुम्हाला? हे मला आता ती कविता पूर्ण आठवत नाही, पण गोड बोलून आयुष्य सजवायची निमंत्रणं आम्हाला आली नाहीत असं अजिबात नाही. पण हा काटेरी रस्त्यांचा मार्ग आम्ही स्वतःहून निवडलेला आहे. हे जे आहे ना की अशा ऑफर सुषमा अंधारेला येतात का, तर असंख्य वेळा येतात, असंख्य वेळा. पण अशा ऑफर आल्या ना तर मला न त्या गोष्टींचं हुरळून जाण्यापेक्षा किंवा त्याचा राग येण्यापेक्षा मला स्वतःला ना मग वाईट वाटतं किंवा मला रडायला येतं कधी कधी. आणि का रडायला येतं, तर मला असं वाटतं की अरे अमुक एक माणूस मला ऑफर करूच कशी काय शकतो, याचा अर्थ माझ्यात अजूनही निष्ठा कमी पडली आहे का, त्याला असं का वाटावं की सुषमा अंधारेला आपण ऑफर केली पाहिजे. हे चूक आहे. सुषमा अंधारेला ऑफर करण्या इतकी सुद्धा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे, इतक्या सुषमा अंधारेच्या निष्ठा प्रखर असल्या पाहिजेत. हे माझं स्वतःबद्दलचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कोणाच्या काय ऑफर येतात काय नाही याच्याशी काही देणं घेणं नाही. मला असं वाटतं की उद्या जरी काही अडचण आली तरी सुषमा अंधारेचा विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचा मार्ग सुषमा अंधारेसाठी मोकळा आहे, आणि तो समाधानाचा, प्रचंड समाधानाचा आहे. कारण मी वारंवार सांगते की मी जगात कुणालाही ॲन्सरेबल नाही, कुणालाही मी ॲन्सरेबल आहे. ती फक्त आणि फक्त माझ्या 7 वर्षाच्या लेकीला, तिच्यासाठी आयकॉन, तिला जगात कुठेही शोधायची गरज पडू नये, तिच्यासाठी आयकॉन तिची आईच असली पाहिजे, आणि तिच्यासाठी म्हणून तिच्या आईने प्रचंड इथिक्सने आयुष्य जगलं पाहिजे. लेख सर्वस्व आहे तुमचं. लेख सर्वस्व आहे. लेकीसाठी सगळं आहे. जो काही लढा आहे तोही लेकीसाठी आहे. बदलापूरमध्ये जेव्हा 7 तास बसले होते तेव्हा समोर लेक दिसत होती. भीती वाटते. आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा लेक शाळेत एकटी जाणार आहे,
आत्ता मला काळजी आहे. आज तिचा 7 ते 11चा पेपर होता आणि मी तिच्यासोबत नाही आहे. माझ्या वाढदिवसाला ती माझ्यासोबत नव्हती, तिच्या वाढदिवसाला मी सोबत नव्हते. 18 तारखेला तिचा पहिला पेपर आहे आणि ती सांगते, मम्मा माझी एक्झाम आहे. आणि मी तिला सांगते की बेटा माझीसुद्धा एक्झाम आहे. सो आत्ता दोघी एकमेकींना आपण गुड लक विश करूया. आणि 18 तारखेला एक पेपर फक्त तू ॲडजस्ट कर, पुढच्या सगळ्या पेपरचा मम्मा अभ्यास घेईल. आणि ती अजिबात कुठलीही ट्युशन नाही आहे. तिचा अभ्यास मी स्वतः घेते, होमवर्क मी स्वतः करून देते आणि आम्हा दोघींना अभ्यास करायला आवडतं. तिलाही ट्युशनपेक्षा माझ्याकडून शिकायला आवडतं आणि तिचा अभ्यास माझ्यापेक्षा चांगला आहे निश्चितपणे. म्हणजे आत्ता तिचा IQ 8वी-10वीच्या मुलांइतका चालतो चांगला. उत्तम पद्धतीने. किती वर्षाची आहे ती आता? ती 7 वर्षांची आहे. ती उत्तम पद्धतीने संपूर्ण भारताचा नकाशा स्वतः ड्रॉ करते. स्टेट सगळे ड्रॉ करून ती उत्तम नकाशा भरू शकते. ती पॉलिटिकल, जिओग्राफिकल अगदी पिकअप पद्धती सकट ती नकाशे चांगले भरते. स्मरणशक्ती उत्तम आहे. हस्ताक्षर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटसारखं आहे. त्यामुळे मला कधी कधी तिच्यासमोर फार ढ असल्यासारखं वाटतं. ती जेव्हा माझ्या जास्त फास्ट आहे. हां आणि ती जेव्हा माझ्या चुका काढते त्यावेळेला. पण मला तिच्यातली एक गोष्ट फार आवडते की ती मला सरळ सांगत असते, आमच्या स्कूलमध्ये ना मम्मा खूप पॅरेंट्स येतात की जे ना वेस्टर्न कपडे वेअर करतात, पण मम्मा तू अशीच चांगली दिसतेस आणि मला तू अशीच आवडतेस. सो ती मला मी जशी आहे तशी ती स्वीकारते. जरी तिच्या शाळेचं कल्चर वेगळं असलं तरी आपली मम्मा त्यांच्यासारखी व्हावी असं तिला अजिबात वाटत नाही. हे फार छान आहे. डब्यामध्ये ती आजही भाजीपोळी नेते आणि तिला कॉन्टिनेंटल फूड असावं असं वाटत नाही. एकूण काय तर आम्ही मध्यमवर्गीय आहोत हे लेकीमध्ये चांगलं रुजलेलं आहे आणि मला वाटतं की आम्ही सुखी आहोत त्याच्यामध्ये, फार सुखी आहोत. ठेवलंय तसं अगदीच. जेव्हा तुम्ही कदाचित म्हणजे विरोधकांवर जेव्हा जेव्हा टीका करता तेव्हा तुमच्या पाचचे काही व्हिडिओ आणून तुमच्या समोर हे केले जातात. असं कधी वाटतं हे व्हिडिओ एकदा डिलीटच करून टाकावेत? नाही वाटत. हां, असू नाही तसं काही. माणसाने ना स्वतःला फेस करता यावं. तुम्ही अख्ख्या जगाची फसवणूक कराल, पण तुम्ही कसं फेस करता? आरशाच्या समोर उभं राहिल्यावर तुम्ही स्वतःची फसवणूक नाही करू शकत. फेस करायचा काही प्रश्नच नाही आहे. जो बीत गया सो बीत गया. माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये मला वाटतं ही एक गोष्ट नक्की साम्य आहे. मी जेवढी त्यांची भाषणं ऐकली त्याच्यातलं एक वाक्य त्यांचं फार चांगलं आहे, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा गेली गेली, शोधत बसत नाही इकडे पडली का तिकडे पडली. तर हे फार भारी आहे. मी काल एक व्हिडिओ लावला. काल मी कुडाळच्या तुमचे व्हिडिओ कधी उद्धवजींपर्यंत पोहोचलेत किंवा आदित्यजींपर्यंत त्यांना माहिती असेल? मी तुम्हाला सांगू, त्याच्यावरून हे झालं 2017 साली मी आणि पवारसाहेब पहिल्यांदा भेटलो आयुष्यात प्रत्यक्ष. शरद पवार साहेब. हो. आणि मी आदरणीय पवार साहेबांना म्हटलं, सर आपण फार कौतुक करताय माझ्या बोलण्याचं, पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे मी आपल्यावर प्रचंड बोलली आहे बरं का, आणि मी खूप टीका केली आहे आणि मी चळवळीतून माझी भूमिका मांडली आहे. तर ते म्हणाले, असू द्या हो, तुमच्यामध्ये बदल करण्याचं साहस आहे आणि आमच्यासारख्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, इतकंच. सोडून द्या त्या सगळ्या गोष्टी. पण मग तुम्ही राष्ट्रवादीत गेला तेव्हाची? नाही, मी राष्ट्रवादीत कधीच गेले नाही. माझी गणराज्य संघ नावाची संघटना होती, हे मी खूपदा बोलून झाले, मी नाही गेले. उद्धव साहेबांना भेटताना सुद्धा मी हेच म्हटलं. पण मग तुम्ही राष्ट्रवादीत पवार साहेबांशी पहिली भेट झाली 17 साली, पण तुम्ही मग तेव्हा राष्ट्रवादीत न जाता मग उद्धवजींसोबत कसं? हा, त्याचं कारण आहे, मी 2017ला तिकडे भेट झाली. गणराज्य संघ ॲफिलेटेड होता, त्यांनी गणराज्य संघाला सत्तेतला स्टेक देऊ केला होता. हाऊएव्हर तो वर्क झाला नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला ठीक आहे, आम्ही 2019ला आणि हाईट म्हणजे 2019ला सत्ता आली, महाविकास आघाडी सत्तेत बसली. कुणीही म्हणू शकत नाही की सुषमा अंधारे मंत्रालयात होत्या. मंत्रालयातल्या कुठल्याही डिपार्टमेंटला माझा 1 रुपयाचा कसलाही कागद नाही. म्हणजे इतकं प्युअर चळवळीतलं आयुष्य आपण जगत आलो आहे की त्याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं. परंतु व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेला शिव्या घालून प्रश्न सुटत नाहीत, व्यवस्थेच्या आत जाऊन सुरुंग पेरावे लागतात. हे इतक्या दिवसाच्या अनुभवाने आता. उद्धवजींपर्यंत पहिल्यांदा कसे पोहोचला? कोणी पोहोचवलं? सचिन भाऊ आहेर. खूप लोक गैरसमज करतात की मला नीलम गोरेंनी पोहोचवलं. नीलम गोरेंनी मलाच काय, नीलम गोरेंनी कुणालाच उद्धवजींच्या सोबत कनेक्ट होऊ दिलं नाही. नीलम गोरे प्रत्येकाची लाईन कट 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 करण्यामध्ये माहीर आहेत. एक नवा वाद आहे. नाही त्यांच्या संबंधाने
म्हणजे माणुसकी नसलेलं व्यक्तिमत्व कोण, हम्म. अजिबात माणसाळलेलं, म्हणजे माणसं माणसाळतात ना, नीलम गोरे ह्या अजिबात न माणसाळलेल्या व्यक्ती आहेत. आणि त्या सतत स्वतःचा आय एम द हा ऑरा घेऊन आणि इतरांना तुच्छ लेखणे आणि इतरांच्या मध्ये सतत उनी दुनी असं करत राहणे, त्या कधीच माणसात माणूस ठेवत नाहीत. एका माणसाला दुसऱ्या माणसापासून विभक्त ठेवणे याच्यामध्ये नीलम गोरेंचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांनी मला पक्षात आणलं असं जे काही चुकीचं एक पसरवलं अजिबात नाही. मी 2017ला जेव्हा पवारसाहेबांच्याकडे पहिल्यांदा बसले, त्याच 2017 साली जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आपल्या येरमाळ्याचे जाधवर साहेब, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी नीलम गोरेंना भेटले होते आणि तेव्हा म्हटलं होतं मला शिवसेनेत यायचे. आणि त्या म्हणाल्या मी काय बोलू शकते म्हणे, माझं काहीच चालत नाही. 4 वेळा आमदार राहिलेली बाई, उद्धव साहेबांच्या प्रत्येक मिटिंगमध्ये स्टेजवर असणारी बाई, आणि ती सांगते की माझं नाही जमत आहे. तर त्यांनी मला शिवसेनेपासून उलट लांब ठेवायचा प्रयत्न केला. मी शिवसेनेत येऊ नये म्हणून सगळे प्रयत्न नीलम गोरेंनी केले. आणि मला सचिन भाऊ मात्र फार, एकतर ते NCPला होते, मी NCPला अफिलेटेड होते, सो तो एक कनेक्ट होता. दुसरा कनेक्ट, आंबेडकरी चळवळीतले खूप असे निष्ठावंत शिलेदार BDD चाळीत राहतात आणि वरळी ही कार्यक्षेत्र सचिन भाऊंचं, तर त्यामुळे आम्ही एकमेकांना कनेक्टेड होतो. त्यामुळे मी भाऊंना म्हटलं भाऊ मला इच्छा आहे, आणि ते म्हणाले येस ताई, पार्टी नीड्स लीडर लाईक यू. त्यांनी लीडर हा शब्द वापरला होता. आणि खूप कमी माणसं असतात इतक्या मोठ्या मनाची. सचिन भाऊंनी तो मनाचा मोठेपणा दाखवला, मला उद्धव साहेबांच्या सोबत बसवलं आणि तो प्रवास माझा सुखकर झाला. मग ते व्हिडिओ बद्दल कधी चर्चा झाली की नाही? आणि मी त्याच दिवशी पहिल्या दिवशी त्यांना म्हटलं सर मी काही गोष्टी आपल्याला क्लिअर करू इच्छिते. मी राष्ट्रवादीला ॲफिलेटेड आहे, पक्षात प्रवेश नसला तरी मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे आपल्याला लोक हे सांगू शकतात. मी काही भूमिकांवर टीकासुद्धा केलेली आहे. तेव्हा उद्धव साहेब जे म्हणाले ना, सोडावं म्हणे, मातोश्रीने एवढ्या लोकांना इतकं दिलं आणि आज ते इतके आगपाखड करतायत. त्या तुलनेत तुम्ही तर एका सामाजिक जाणीवेतनं काही भूमिका मांडल्या, पण संकट काळात तुम्ही उभ्या राहिलेल्या आहात. आणि त्यामुळे त्यांनी जे त्यावेळेला जे म्हटलं होतं ना, ते फार महत्त्वाचं होतं की मोती उधळताना जे सोबत होते त्यांना विसरता येते, पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसे विसरायचे. तुम्ही ज्या काळात आलात तो काळ फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही कधीही व्यक्तिगत, म्हणजे सुषमा अंधारेला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली नाही, तिकीट दिलं नाही, निधी दिला नाही म्हणून सुषमा अंधारेने आगपाखड केली नाही. एक एक भूमिका म्हणून आणि अमुक एका पक्षाचा एक नेता म्हणून एका भूमिकेतनं एका सामाजिक आंदोलकाने बोलणं, एवढाच तो संबंध होता. व्यक्तिगत आत्ता जसे रामदास कदम फ्रस्ट्रेट होऊन बोलतायत, कारण आता पराभव डोळ्यासमोर दिसतोय, ती सीट जाणार आहे त्यांच्या हातातनं, आणि त्यातनं जी आगपाखड होते अशी आगपाखड सुषमा अंधारेने कधीही कुठल्याही नेत्यावर केली नाही. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनीही ती भूमिका समजून घेतली आणि गेल्या 2.5 वर्षात जो बॉन्ड तयार झाला, आदरणीय वहिनी असतील, सर असतील, आदित्यदादा असतील, या सगळ्यांच्या सोबत फार चांगला बॉन्ड आता तयार झाला आहे. तुम्ही जास्त क्लोज कोणाच्या, उद्धवजींच्या की आदित्यजींच्या की वहिनीच्या? माझा जो माझी कामाची जी पद्धत आहे ना, मी काही मातोश्रीवर सतत नसते. मी फील्डमध्ये काम करणारी आहे आणि महिला म्हणून मला माझे प्रश्न मांडायचे असतील, कधी मला माझ्या राहण्याच्या अडचणी असतात, कधी प्रवासातल्या अडचणी असतात, तो बऱ्याच वेळेला त्या अडचणी महिला म्हणून महिलेशी शेअर करायला जरा सोपं जातं. त्यामुळे मग वहिनींना बोलायला लागतं. पण मग वहिनींचं ठरलेलं उत्तर असतं की मला यातली कुठलीच नावं माहीत नाहीत, फार फार तर तुमचा निरोप साहेबांपर्यंत पोचवते. पण माझ्यातला आणि साहेबांमधला दुवा म्हणून निश्चितपणे मला वहिनी. पण एक नेहमी चर्चा केली जाते की ठाकरे या नावासोबत एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेली 5 वर्ष की त्यांच्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाहीये. खरंच इतकं अवघड आहे का हो, की खासदारांनाही ते भेटत नाहीत, आमदारांनाही ते भेटत नाहीत, मंत्र्यांनाही ते भेटत नव्हते. खरंच आता तुम्ही जवळात म्हणून मी तुम्हाला विचारतो, ठाकरेंना भेटणं इतकं अवघड आहे का? ॲक्सेसिबिलिटीचा मुद्दा जो केला ना उद्धव साहेबांच्या संबंधाने, मला तो तितकासा खरा वाटत नाही. काय असते ना, संघटना कुठलीही संघटना असेल
तर तिची रचना पिरॅमिड हायरार्की समजा हायरार्की पण असते ना, एक पिरॅमिड असतो आणि त्या पिरॅमिडमध्ये ना वर 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 जाताना संख्या कमी 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 होत जाते. जितकं खाली खाली उतरतो तितकी ट्रॅफिक जास्त होते, जितकं वर वर जातो तितकी ट्रॅफिक कमी असते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोलीस भरतीच्या 5,000 जागांच्यासाठी 13 लाख अर्ज होतात, परंतु IPS साठीच्या जर 20 जागा असतील तर हार्डली 10-20 हजार अर्ज येतात. कारण जितके वर जाऊ तितकी स्पर्धा कमी होते. आम्हाला उद्धव साहेब भेटत नव्हते असं म्हणणारे लोक हे मला असं वाटतं की फार आपण जसं सुडो सेक्युलरिस्ट म्हणतो ना, तसे हे काही खोटारडा नरेटिव्ह करणारे लोक आहेत. मी कोण आहे? मी आमदार नाही, मी खासदार नाही, मला नाही विचारलं कधी काही. मी एखादा मेसेज टाकला तर विदिन सेकंड मला रिप्लाय मिळतो. आणि मलाच का बरं? आमच्यातल्या कित्येकांना ते कनेक्ट आहेत, कित्येक लोकांना ते कनेक्ट. ठीक आहे, तुम्ही सांगितलं, पण मी विसरेन म्हणून म्हटलं, तुम्ही व्हॉट्सअप वापरता? हो. इन्स्टा मला जास्त हाताळता येत नाही. रील्स पाहता कधी असं? हा, बऱ्यापैकी. कधी रील्स बनवलेत तुम्ही? मला नाहीत बनवता येत. पण तुमचे रील्स कधी असं बघता तुम्ही? तुमचे बनवलेले कधीतरी तुम्ही बघितलेत असं? बघते, बऱ्याच वेळा बघते. माझ्यावरचा एक भाजपने बनवलेला पण मी बघितलेला आहे आणि मी ना एन्जॉय करते. म्हणजे तुम्हाला सांगू का, आत्ता भाजपने ना एक ॲड कॅम्पेन केलं आणि त्या ॲड कॅम्पेनमध्ये त्यांनी 4 चेहरे आणि जसे नाही का फासावर लटकवलेल्या माणसाला काळा चेहरा आणि त्याच्यावर फुली मारतात, तसे त्यांनी 4 चेहरे केले आणि त्याच्यावर फुल्या मारल्यात. त्या 4 चेहऱ्यांमध्ये एक राहुल गांधीजींचा चेहरा आहे, एक पवार साहेबांचा चेहरा आहे, एक उद्धव साहेबांचा चेहरा आहे आणि एक माझा चेहरा आहे. अरे क्या बात आहे. तर मी ही खूप सकारात्मकतेने गोष्ट घेतली. सकारात्मक की भाजपने त्यांच्या नॅशनल ॲड कॅम्पेनमध्ये सुषमा अंधारेचा चेहरा ठेवावा ही मोठी गोष्ट आहे. किंवा भाजपने काही रॅप बनवले निगेटिव्ह अर्थाने, पण त्या रॅपमध्ये जे व्हिज्युअल्स आहेत त्या व्हिज्युअलमध्ये सुषमा अंधारे पुन्हा पुन्हा दिसणं हे मला सकारात्मक वाटतं. पण असं आहे का त्याच्यातलं की तुमच्या रूपानं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला कसं आपल्याला अडचणीत आणता येईल असं, म्हणजे असं आहे का ते? नाही, पक्षाला अडचणीत आणता येत नाही त्यांना अजिबातच. कारण माझं काही ईडीचं रेकॉर्ड नाही, सीबीआयचं रेकॉर्ड नाही, क्रिमिनलचं रेकॉर्ड नाही आणि 25 वर्षापूर्वीचा कुठला तरी एखादा चंक काढून त्याचा मागचा पुढचा संदर्भ कापून तर लोक सजग आहेत, लोक त्याला काही बळी पडत नाहीत. पण एक आहे, ती कुमकती रसद जी मिळते पक्षाला, ती रसद तोडली पाहिजे. यासाठी गैरसमज निर्माण करण्याचा, अंतर निर्माण करण्याचा एक प्रयत्न करणं ते भाजपच्या पेड ट्रोलर्सकडनं सातत्याने केलं जातं. एक मजेशीर मीम्स किंवा व्हिडिओ होता भाजपने तयार केलेला की देव माणूस सिरियलमधली एक आजी खाली शिव्या घालते आणि वरचे चित्र फटाफट फटाफट बदलतायत आणि ती पूरक असे ती म्हणी वापरते आणि एक एक म्हण वापरताना वरचं चित्र बदलत जातं. तर खाली तिच्या तोंडी एक वाक्य आहे, अगं नवी साडी नेसली की मला ना नजरच लागते बघ. आणि वर माझा चेहरा आहे. ज्याने कोणी बनवलं असेल ना, भारी बनवलंय, मला आवडलं ते. मला नाही वाटत की मी सतत रोज नवी साडी घालून मिरवावं. गरज काय? आम्ही ज्या सेवा दलाच्या ज्या चळवळीतनं आलोय ना, आम्हाला आमच्या गरजा खूप मिनिमम ठेवायची सवय लागलेली आहे. त्यामुळे रोजच्या व्हिज्युअलायझेशनसाठी रोज नवी साडी, रोज नवी सँडल, रोज नवा पेहराव हे करायची गरज वाटत नाही. पण रोज नवा मुद्दा, रोज नवं पुस्तक, रोज नवा अभ्यास हे मात्र सध्या वाचता तुम्ही? आत्ता मध्ये ब्लॅकिश लिटरेचर वाचत होते, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मी काही बायोग्राफी वाचण्याचं मी PC अलेक्झांडरांचं एक चांगलं बायोग्राफी आता मधल्या काळात वाचलं आणि रावसाहेब कसबेंचं आत्ता जे नवीन पुस्तक आलेलं होतं गांधी विजयी महात्मा पराभूत राजकारणी, फार सुंदर पुस्तक झालंय. मी ते पुस्तक आत्ता वाचलं आणि त्या पुस्तकातनं मला गांधी नव्याने उमगले. गांधींबद्दल माझ्याही मनात काही किलमिशी होती, ती किलमिशी आता बऱ्यापैकी दूर झालेली आहेत. आत्ता मला जो पुन्हा नव्याने, म्हणजे आधी वाचलं होतं परत एकदा वाचावं असं वाटतंय, तो फेमिनिझम नव्याने समजून घ्यावा असा वाटतोय. रजनी कोठारींचं कास्ट इन पॉलिटिक्स आणि विथ स्पेशल रेफरन्स टू विमेन्स इरा हे एक पुस्तक आहे की जातीचा राजकारणातला संबंध काय आहे आणि पितृसत्ताक राजकारणामध्ये महिलांचा ऑरा काय आहे या संबंधाने रजनी कोठारींनी केलेली जी मांडणी आहे ती अफलातून आहे.
कदाचित मी महिला राजकारणी म्हणून मला असं वाटत असेल की आपण ते वाचलं पाहिजे, ओके. की महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातलं एकूण स्थान काय आहे वगैरे. तर ते आता वाचते मी. सिनेमा पाहता कधी? खूपच कमी वेळा, खूप कमी. म्हणजे मला वाटतं मी शेवटचा चित्रपट थिएटरला जाऊन पाहिलेला म्हणजे? थिएटरला जाऊन पाहिलेला मुल्क बघितला मी शेवटचा, बर. आणि मला आवडला होता मुल्क. आत्ता अशात मी काही बघितलंय का तर नाही, मला आता कुठली तरी मी सिरीज धर्मवीर नाही छे छे. तुम्हाला सांगू का पण मी जेवढं ऐकलं ना त्याच्यावरून मी ठरवलंय, हा. महाविकास आघाडीचं सरकार आलं ना, आम्ही एक पिक्चर बनवणार आहोत. कुठला? लहानपणी आम्ही एक पिक्चर बघितला होता, अलीबाबा 40 चोर. हा. आता आम्ही त्याचा सिक्वल 2 करणार आहोत, हा. देवेंद्र बाबावर 40 गद्दार. आम्हाला पिक्चर काढायचा आहे. हा. बर. तुमचा आवडता हिरो कोण आहे? मला जुन्यांमध्ये दिलीप कुमार फार आवडतात, आणि वन अँड ओनली, कितीही पिढ्या बदलल्या तरी अमिताभ बच्चन ऑल कधी टाइम. भेटलाय? नाही, कधीही नाही इच्छा भेटले. आहे भेटायची असणार म्हणजे? निश्चितपणे आवडेल मला, एवढ्या चांगल्या माणसाला आवडेल. मला मराठी याच्यामध्ये मला सयाजी शिंदे प्रचंड आवडतात. आताही आवडतात? येस, सयाजी शिंदेचा ज्या दिवशी प्रवेश झाला हा. मी त्यांना फोन केला. मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही ना खलनायकी व्यक्तित्व साकारता, तरीही तुम्ही आमच्यासाठी नायक आहात. आणि अशा आमच्यासाठी नायक असणाऱ्या व्यक्तिमत्वाने खलनायकी विचारांच्या लोकांसोबत कसं जायचं? आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आमदारांच्या पेक्षा खूप मोठे आहात. म्हणजे तुम्हाला एखादी विधान परिषद वगैरे तुमच्यासमोर क्षुद्र गोष्ट आहे, तुम्ही इतके मोठे आहात आमच्यासाठी. तर ते म्हणाले, आता काय सांगायचं म्हणले ताई. म्हटले, परवा ती इथं आली होती, त्यांचं पॉडकास्ट केलं. अगदी. ते म्हणाले, अहो मला सुद्धा माहित नव्हतं की असं काही होणार आहे. मला असं वाटतंय त्या दिवशी कदाचित वेगळीच बातमी द्यायची होती दादांना, पण ती ऐन वेळेला भाजपने सगळ्यांनी समजूत काढली असेल. आता ऐन वेळेला पत्रकार परिषदेत काय दाखवायचं म्हणून त्यांनी सयाजी शिंदेचा प्रवेश दाखवला असेल. अन्यथा जर सयाजी शिंदे खरंच मनाने त्यांच्यासोबत गेले असते तर आत्ताच्या सगळ्या प्रचारामध्ये सयाजी शिंदे दिसले असते आपल्याला. ते दिसत नाहीत. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलू. मला अजून एक, तुम्हाला जेवणामध्ये तुमचं आवडतं काय? पुरणपोळी. प्रचंड. तुम्हाला बनवता येते का? अतिशय चांगली. चितळ्यांची फिकी पडेल इतकी सुंदर पुरणपोळी मी बनवू मराठवाड्याचे पूर्ण पुरण अगदी अगदी लदबद पुरण असलेल्या फार चांगल्या पुरणपोळ्या, पुरण मांडे, हातावरचे मांडे, हे सगळं. मी उत्तम गृहिणी आहे, मला उत्तम स्वयंपाक येतो, मी उत्तम घरातली कामं करू शकते. आपल्या मराठवाड्यातलं काय तुम्हाला? दही धपाटे? दही धपाटे का, धिरडे सुद्धा चांगले करू शकते की. हा. धिरडे कळणार नाही तिकडच्या लोकांना, पण मला फार चांगले धिरडे करता येतात, चांगल्या मासवड्या करता येतात. आमच्याकडे जी कढी आमटी असते ती फार चांगली करता येते. लातूरची जी आपल्याकडची जी भज्जी असतात, जी आपण वेळामुशाला करतो, ती छान जमते. स्वयंपाक फार उत्तम करू शकते. लहान बाळाला पायावर आंघोळ घालण्यापासून ते आपल्या गावाकडच्या भाषेत चुलीला पोतरा देणे, सडा सारवण करणे, रांगोळी घालणे, ही सगळी कामं माझ्यासाठीची नित्याची कामं आहेत. आश्चर्य वाटेल, न्यूज 18च्या दर्शकांच्या समोर हे शेअर करायला आवडेल, आजही सुषमा अंधारेच्या घरात कुठल्याही कामासाठी कसलाही नोकर माणूस नाही, आजही नाही. काय सांगता? सगळीच्या सगळी कामं आम्ही घरात आम्ही करतो. आणि म्हणजे आमचं जगणं इतकं साधेपणाचं आहे की आमच्याकडे कुठलेही म्हणजे अगदी धुनी भांडी लादी प्रचंड आजही म्हणजे आम्हाला घाबरल्यासारखं होतं आजही की जेव्हा आम्ही नवीन काही साडी कपडे घ्यायला जातो तर आईला कळू नये किंमत किती आहे. आम्ही टॅग बदलतो, आम्ही टॅग कापून टाकतो की आईने जर जास्त किमतीचे कपडे बघितले आणि ओरडली तर, किंवा शूज नवीन घ्यायचे असतील तर मुद्दाम आपले शूज लवकर कसे खराब होतील, कारण एक शूजचा जोड असताना दुसरा घ्यावा हे अजूनही आईला पटत नाही. अजूनही आमच्याकडे म्हणजे माझ्या लेकीचे 7-8 जोड असतील, पण माझ्याकडे एक आणि एकच जोड असतो, तो खराब झाल्यावरच मी दुसरा घेते. तो एक संस्काराचा भाग आहे. आजही आम्हाला टूथपेस्ट संपल्यानंतर ती कट करायला आवडते. आजही अचानक डाळीच्या डब्यामध्ये जर 50ची नोट मिळाली तर आनंद होतो. पैसे डब्यात ठेवता की ATM मध्ये? काय पैसे डब्यात ठेवते, पैसे
कुठेतरी फ्रीजच्या एखाद्या कप्प्यात किंवा गॅसच्या कुठेतरी बाजूला किंवा उशीच्या खाली पैसे ठेवणं, हे सगळे प्रकार करते. नोटबंदी झाली तेव्हा किती पैसे असे सापडले होते? नोटबंदी झाली तेव्हा ना माझ्याकडे पैसे जास्त सापडले नव्हते, पण आईच्या साड्यांच्या घड्यात होते पैसे. तिने ते लपून लपून, तिला म्हटलं अगं आता तरी काढ, नाही तर बघ हे पैसे वाया जातील. आणि मला वाटते तिच्याकडे काहीतरी 17-18 हजाराची तिची गंगाजळी सापडली होती. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. खरं तर उद्देशच हा होता, कारण तुमच्या राजकीय भूमिकांच्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षकांना जे प्रश्न अपेक्षित होते राजकीय भूमिकांच्या बद्दल सुद्धा, नुसते तुम्हाला फुलटॉस देऊन काय उपयोग, असंही त्यांना हे झालं असतं. सगळ्यात महत्त्वाचं हे की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, लोकांना कदाचित प्रेक्षकांना हे माहीत नसेल की तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नेमकं व्यक्तिमत्व काय, तो उलगडण्याचाच तर हा खरा प्रयत्न होता. आणि त्यात तुम्ही खूप चांगली उत्तरं मनापासून बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जी बहीण यांना कधी आठवली नव्हती, जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत यांनी सपाटून मार खाल्ला तेव्हा यांना लाडकी बहीण आठवली. ज्या पाशा पटेलांचे वादग्रस्त व्हिडिओ कालपासून फिरत आहेत, तेच पाशा पटेल कृषी दिंडी काढून सोयाबीनचा भाव 6,500 आणि कापसाचा भाव हा 10,000पर्यंत म्हणत होते, परंतु आत्ता सोयाबीनचा भाव 3100 रुपये आहे. सज्जाद नोमानी हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाही. जेव्हा सज्जाद नोमानी या नावाचा बाऊ केला जातोय तेव्हा हे विसरलं जातंय का की कोकणातली ती राणे कंपनी हिडीस आणि गलिच्छ पद्धतीने इतर धर्मियांच्या बद्दल द्वेष निर्माण करणं ते मान्य आहे. हे कटोगे बटोगे असलं काही महाराष्ट्रात चालत नाही. मला नितेश राणेचा एक सिंगल बाईट दाखवा, नारायण राणेचा एक सिंगल बाईट दाखवा की ज्या बाईटमध्ये ते असं म्हणत असतात